आदरणीय भाऊ तोरसकर लिखित काही पुस्तकांचा स्टॉल बाहेर लागलेला आहे। अश्वमेध 2024 सह इतर काही पुस्तके बाहेर स्टॉलवरती आपल्याला दिसतील। पुस्तक प्रेमी वाचनाची आवड असणारे अश्वमेध 2024 हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आज या ठिकाणी श्रीयुत प्रभाकर सूर्यवंशी की जे राजकीय विश्लेषक आहेत याच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। आजच्या शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाचा हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे। अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याची वाट दाखवणाऱ्या या ज्योतीचे प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते येथे संपन्न होत आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते। धन्यवाद साहेब। दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन संपन्न झालेले आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे। यानंतर श्रीयुत प्रकाश उर्फ कृष्णाजी श्रीनिवास मुजुमदार। धन्यवाद सर। नमस्कार। आज अश्वमेध 2024 ही एक प्रखर मुलाखत आज या ठिकाणी गडिंग्लजकरांच्यासाठी एक मेजवानी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी तुमचे आमचे खरोखर त्यांच्या रोज आपण यूट्यूबवर नवीन नवीन वार्तापत्राची वाट बघतो असे सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे माननीय भाऊ तोरसेकर व सूर्यवंशी प्रभाकर सूर्यवंशी या दोघांचं गडिंग्लजकरांच्या वतीनं मी स्वागत करतो व त्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी ओळख करून मी देत आहे। तर भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून पत्रकार म्हणून प्रथित लेखन भाऊनी केलेला आहे। भाऊ आर्किटेक्चर ग्रॅज्युएट आहे, मात्र हे क्षेत्र सोडून त्यांनी 1969 पासून आचार्य आत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली। तसेच भूपुत्र सकाळ मुंबईमधून देखील लेखन केले। 1985 ते 89 या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले। तसेच चित्रलेखासारख्या साप्ताहिकामध्ये देखील त्यांनी लेखन केले आहे। आपला वार्ताहर हे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले। 1998 पासून स्वतंत्र पत्रकार म्हणून ते काम करतात। 2010 पासून पुण्यनगरी दैनिकातून उलट तपासणी हे सदर चॅनल चालवले जाते। भाऊंचा जागता पहारा या ब्लॉगवर 75 लाखाहून अधिक वाचक आहेत। भाऊने राजकीय विश्लेषणावर 8 पुस्तके लिहिली आहेत। 2021 नंतरच्या कोरोना काळामध्ये भाऊने प्रतिपक्ष नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले। त्याचबरोबर भाऊंना पत्रकारितेसाठी
अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी खास उल्लेख करण्यासारखे म्हणजे की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्राप्त झाला. तसेच गेल्या आठवड्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या बरोबरच भाऊना देखील दीनानाथ मंगेशकर स्मृती सन्मान गौरव प्राप्त झालेला आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव अनेक क्षेत्रामध्ये होत आहे. आता या बरोबरच भाऊंचा ही जी एकूण 50 वर्षाची कारकीर्द आपण जी बघतो ती सहजासहजी अशी झालेली नाही. भाऊंच्या जीवनामध्ये अनेक दिग्गज व्यक्ती त्यांना भेटले. त्यामध्ये आचार्य आत्रे आणि महाराष्ट्राच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशा दिग्गजांच्या बरोबर भाऊंना काम करण्याची संधी मिळाली आणि यांच्यातूनच भाऊंच्या एक विचाराची बैठक तयार झाली. भाऊंच्या या एकूण 55 वर्षाच्या काळाचं पाठीमागे आपण जर जाऊन बघितलं तर जसजसं वय होतं आणि जसजसं प्रभाकरजी काम पुढं पुढं जातं तसं माणूस समाजातून बाहेर जातो. मात्र भाऊंच्या बाबतीत हे उलट झालेलं आहे. भाऊ गेल्या 55 वर्षामध्ये काम आज तरुण ज्या पद्धतीनं पत्रकार काम करतात तसं लेटेस्ट काय आहे. आज भाऊंना ऐकण्यासाठी 55 वर्षांनंतर देखील समाज आतुर आहे. याचा अर्थ असा की भाऊंनी जे मिळवलेलं आहे ते अतिशय प्रगतप्रमाणे जे समाजाला गरजेचं आहे ते कायमपणे मांडण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये पत्रकार म्हणून आदिवासी मराठी भाषिकामध्ये त्यांचं आहेच. मात्र भाऊंनी कोरोनानंतर यूट्यूब जे चालवलं मी त्यांचा एक फॅन आहे. रोज त्यांचा यूट्यूब मी बघत असतो. त्याच्यामध्ये मी बघितलं की हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये देखील खास करून दिल्ली असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी असणारे हिंदीमध्ये यूट्यूब चालवणारे जे लोक आहेत ते देखील भाऊंची मुलाखत घेतात आणि भाऊंची मुलाखत त्या ठिकाणी ते आपले यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करत असतात. त्याचं कारण असं की ते म्हणतात की भाऊंची मुलाखत त्यांचे जे श्रोते आहेत ते भाऊंची मुलाखत वारंवार या ठिकाणी आम्हाला ऐकवा. भाऊंचे विचार ऐकण्यासाठी आज भारतच नव्हे तर भाऊंचे जे काय हे आहेत ऐकणारे जे श्रोते आहेत ते परदेशामध्ये देखील आहेत. आज भाऊंच्या यूट्यूब चॅनलचा मला वाटतंय 7,56,000 इतके आज भाऊंचे श्रोते आहेत. भाऊंनी परवा मुलाखतीमध्ये त्यांच्या सरकाराची सांगितलं की लोकांना भाऊंचं 6 कोटी तास इतकं लोकांनी त्यांना ऐकलेलं आहे. त्यांनी तो उल्लेख केला की जवळजवळ 80 वर्ष होतील इतकं त्यांना लोकांनी ऐकलेलं आहे. 6 कोटी एखाद्यांचं ऐकणं लोकांनी 6 कोटी तास एवढंही का सोपी बाब नाही लक्षात घ्या. तर यामध्ये भाऊनी ही जी कारकीर्द जी गाजवली ती फक्त एकच आहे की बातमी पाठीमागची बातमी आणि सत्यता समाजाला जे पाहिजे तेच भाऊनी या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरे आमचे जे काय आजचे पाहुणे ते तरुण आणि या पत्रकारितेमध्ये त्यांनी देखील स्वतःचा असं एक अधिष्ठान या मराठी महाराष्ट्रामध्ये घेतलेलं आहे. ते आकार DG9चे प्रभाकर सूर्यवंशीजी. आज आकार DG9चा परिवार देखील फार मोठा आहे. जवळजवळ 5 लाखाच्या वर प्रभाकरजींचे देखील फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत. प्रभाकरजी पहिल्या 18 वर्षामध्ये या राजकारणामध्ये पहिल्यांदा राजकारणाशी संबंधित काही मंत्री आमदारांचे PA म्हणून त्याने 18 वर्ष काम केले. ते स्वतः भाऊंच्या प्रमाणात जर बघितलं तर फाईन आर्टमध्ये ग्रॅज्युएट आहे. या दोन्हीही आजच्या प्रमुख पाहुण्यांचं साम्य बघितलं तर कला क्षेत्रामध्ये यांनी शिक्षण प्राप्त केलं मात्र ते सोडून पत्रकारितेमध्ये एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. आता प्रभाकरजींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेल्या 15 वर्षामध्ये गावकरी, नवशक्ती अशा अनेक वार्तापत्रामध्ये त्यांनी पुरवणी संपादक म्हणून देखील काम केलेलं आहे. या ठिकाणी प्रभाकरजींचं फक्त पत्रकारितेचंच काम चालू नाही
तर प्रभाकरजींनी एक मोठं सामाजिक काम सुरू केलेलं आहे. मराठी माणसासाठी परदेशामध्ये, खास आखाती देशामध्ये एक व्यासपीठ निर्माण करून आपल्या लोकांना त्या ठिकाणी एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. खरं त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रभाकरजींनी जे ज्या काही नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या पाड्या आहेत, त्या आदिवासी पाड्यामध्ये एक पाडा असा होता की ज्या ठिकाणी मुलांना पावसाळ्यामध्ये शाळेला येण्यासाठी नदीतून यावं लागायचं. 8वी 9वीची मुलं लहान आपल्या भावंडांना नदीतून येत असताना खांद्यावर घेऊन यायची. हे प्रभाकरजींना ज्यावेळी समजलं त्यांनी स्वतः त्या ठिकाणी गेले. त्या मुलांना त्यांनी मदत करायचं ठरवलं, आदिवासींना मदत करायची ठरवली आणि अनेक लोकांना आव्हान केलं. आणि त्या आदिवासी पाड्यामध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं, त्यांना अभ्यासिका सुरू केली. लाईट नव्हते तिथं, सोलर लाईट स्वतःच्या पैशातून त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली. आरोग्य मेळावे देखील त्या ठिकाणी घेतले आणि आदिवासी पाड्यामध्ये एक काय आपण क्रांती करू शकतो त्यांनी बघितलं, त्याच्यात लिखाण केलं आणि त्यांच्या या लिखाणाला यश आलं. आणि आपल्या मुख्यमंत्र्यांची चिरंजीव खासदार त्यांनी ही सगळी माहिती घेतली आणि त्या नदीवर पूल बांधण्याचं ठरवलं आणि ते काम प्रभाकरजींच्या प्रयत्नानं लेखनाच्या ताकदीवर सुरू झालं. आणि येत्या पावसाळ्यामध्ये या लोकांना, पाड्यातील लोकांना देखील न्याय मिळेल असं अपेक्षा व्यक्त करूया. या दोन्हीही दिग्गज व्यक्तींचं गडिंग्लजकरांच्या वतीनं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. भाऊंच्या जागता पहारा या ब्लॉगवर 75 लाखाहून अधिक वाचक आहेत. ही बाब सांगायला इथे विशेष आनंद होतो आहे. यानंतर श्री भाऊ तोरसेकर यांच्या रोखठोक व सडेतोड मुलाखतीसाठी मी श्री प्रभाकर सूर्यवंशी यांच्याकडे पुढील सूत्रे सोपवितो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर गडहिंग्लजमध्ये आम्ही कधी येऊ असं मला तरी स्वतःला वाटलं नव्हतं. कारण भाऊंचा जो प्रदीर्घ अनुभव आहे पत्रकारितेतला, त्यामुळे त्यांना बऱ्याच म्हणजे महाराष्ट्राची त्यांनी भ्रमंती केली आहे, देशभर फिरलेले आहे. तुलनेने आम्ही एका वेगळ्या युगात जन्माला आलो आणि असं झालं की ती फटक्याची भ्रमंती जी असते ती आमच्या वाटेला फार कमी आली. आमचं जे युग आहे पत्रकारितेचं ते डिजिटल झालं. त्यामुळे टेबल यूज करणं, टेबलवर बसून काम करणं, कल्पनेच्या विश्वात रमणं आणि जी माहिती या सगळ्या आंतरजालातून मिळते इंटरनेटच्या माध्यमातून, त्यावर प्रोसेसिंग करणं म्हणजे आलेली माहिती त्याच्यावर थोडंसा मुलामा लावणं, त्यात सुधारणा करणं, आपल्या पद्धतीचे 2 पैसे खर्च करणं आणि मग ती बातमी लोकांसमोर पेश करणे, ही बातमीदारी, ही पत्रकारिता म्हणजे माझ्या समवयस्क पत्रकारांनी केलेली आहे. भाऊंचं तसं नव्हतं. भाऊंनी अक्षरशः ग्रासरूटवर तळागाळात फिरून पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे भाऊंसाठी गडहिंग्लज नवीन नाही. पण मी पहिल्यांदा आलो आणि ही संधी तुमच्यामुळे मला लाभली, त्याबद्दल सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि भाऊंच्या या अश्वमेध 2024 या पुस्तकाच्या निमित्तानं आम्ही मुंबईत म्हणा, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात म्हणा, पुस्तकाच्या अनुषंगाने एक वैचारिक घुसळण जी म्हणतो त्यासाठी आम्ही फिरत आहोत. या पुस्तकातून नेमकं वाचकांप्रती काय पोचायला हवं किंवा काय त्यांना पोचवायचं आहे भाऊंना, त्याचा मतितार्थ काय, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता त्या झालंय असं की अश्वमेध आणि 2024 या दोन्ही गोष्टी या शीर्षकात असल्यामुळं त्याला लोकसभेच्या निवडणुकांशी जोडलं जातं. आता लोकसभेच्या निवडणुका तर आल्या, त्यातले 2 टप्पे मतदानाचे झालेले आहेत आणि त्या पहिल्या 2 टप्प्यानंतर एक आवई उठवली गेली होती की मतदानाचा टक्का घसरला आणि मतदानाचा टक्का घसरला की निकालांवर त्याचा परिणाम होतो, हे आपण सगळे जाणतोच. पण हे मुद्दाम केलं जात होतं, हे पुन्हा एकदा उघड झालं. अगदी काल परवाचीच बातमी आहे की आधी 55% जिथे दिसत होते तिथे 63% झाले, 8% वाढ झाली. जिथे 52% वगैरे होतं तिथे आता 61% आलं. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर 8.5% जो 8.4
एवढ्या टक्क्यांचा मतांचा डिफरन्स आता जो आला आहे आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. आणि जर आपण थोडंसं मागे गेलो तर 1984ला जे पाशवी बहुमत इंदिराजींना मिळालं होतं, इंदिराजींच्या हत्येनंतर काँग्रेसला मिळालं होतं, त्याची जी टक्केवारी होती त्या टक्केवारीला आपण प्रमाण म्हणून पुढे चालत होतो. तर ते सगळे प्रमाण जे आहेत ते आताचे आकडे बघितले तर त्याच्या कुठेतरी आपण जवळपास जातो. त्यामुळे एक नरेटिव्ह सेटिंगचं जे काम चाललंय ना, की मतदानाची टक्केवारी घसरली आहे, आता काहीतरी वेगळेच निकाल लागतील, हे विरोधकांची हे कारस्थान आहेत. आणि त्याला आपण बळी न पडता आपल्या मतदारसंघात, आता मला वाटतं तुमच्याकडे 7 मेला मतदान होणार आहे, तर त्या मतदानासाठी तुम्ही जोमानं घराबाहेर पडा, हे एवढंच सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि त्या अनुषंगानं पुस्तकाचा जो मतितार्थ आहे तो त्यातून काही गोष्टी, काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. तर त्यासाठी असं आहे की भाऊंची गप्पा मारत त्या गप्पांमधून तुम्हाला जर काही घेता येण्यासारखं असेल तर ते देण्याचा प्रयत्न. भाऊंना प्रश्नोत्तर करण्यापूर्वी मला सगळ्यात आधी विचारायची, भाऊ या पुस्तकाचं नाव अश्वमेध 2024 असं तुम्ही ठेवलं, तर ह्या शीर्षकामागची तुमची संकल्पना काय होती? नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी गडिंग्लजला नवानं याचं कारण, मी याच्यापूर्वी गडिंग्लजला आलो ती तारीखसुद्धा माझ्या लक्षात आहे. ती तारीख होती 1 जानेवारी 2017. माझं इथे व्याख्यान होतं आणि त्यानिमित्ताने मी आलो होतो. त्यानंतर आपण म्हणून ते 7 वर्षानंतर आलो. दुसरी गोष्ट, इथून जवळच चंदगड तालुक्यामध्ये दाटे नावाचं गाव आहे, तिथे माझी आत्ते बहीण गेलेली आहे, तिथे 3-4दा येऊन पूर्वी गेलेलो आहे. त्यामुळे गडिंग्लज तसं नवं म्हणता येणार नाही. आता मुद्दा अश्वमेध हे नाव मी पुस्तकात का देतो? मित्रांनो, ही 18वी लोकसभा निवडली जाणार आणि 18व्या लोकसभा निवडणुकीसमोर मुद्दे काय आहेत? तुम्ही TV-च्या चर्चा, वर्तमानपत्रातले अग्रलेख किंवा वेगवेगळ्या विषयातून ज्या बातम्या तुमच्यासमोर येतात त्या जर तुम्ही बारकाईने बघितल्या तर ही चर्चा करणाऱ्यांना, बातम्या देणाऱ्यांना या निवडणुकीचा अंदाज आला नाही असं मला वाटतं. कारण सगळे इथून तिथून एक गोष्ट मान्य करतात की मोदी आणि भाजप सहज जिंकणार आहे, त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा बहुमत मिळणार आहे. आणि मग चिंता अशी व्यक्त करतात की अरे मग महागाई एवढी वाढली आहे, बेरोजगारी एवढी वाढली आहे, मग ते मुद्दे इलेक्शनमध्ये का नाही असं बोललं जातं. आता मुद्दे का नाही आहे याची चर्चा करणाऱ्यांनी उत्तरं दिली पाहिजे, ती उत्तरं त्यांच्याकडे नाही. कारण बेरोजगारी असेल, महागाई असेल, या विषयावर किंवा कुठल्याही जगातल्या विषयावर जेव्हा तुम्ही चर्चा करता त्या चर्चेला संदर्भ महत्त्वाचा असतो. आता आपण ज्या हॉलमध्ये बसलो, हा हॉल उंचावर आहे, म्हणजे काय तर येण्या जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यापेक्षा 10 फूट 15 फूट उंचावर आहे, म्हणजे तो हिमालयावर नाही, उंचावर. याला एक संदर्भ जोडावा लागतो की उंचावरून किती उंचावर. हा साधारण 1 मजला उंचीवर हॉल आहे असा. पण तुम्ही हॉल उंचावर आहे, मग उंचावणे टेकडीवर आहे का असा समोरच्याला प्रश्न पडेल. आणि म्हणून कुठचीही माहिती तुमच्याकडे येते, तिला जर नेमका संदर्भ नसेल तर ती माहिती अर्धवट असते. अगदी माझे काल परवाची गोष्ट त्याने उल्लेख केला, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मला मिळाला. तर तो पुरस्काराचे फोटो वगैरे छापून आले आणि माझ्याही एवढं लक्षात आलं नव्हतं. मी उषा मंगेशकरांच्या हस्ते मला पुरस्कार दिला, मी इकडे होतो, उषा मंगेशकर अशा, आणि बरोबर मागे फोटो तिसरा दिसणारा माणूस अमिताभ बच्चन. तर मी तो फोटो बघितला, माझ्या डोक्यात काय आलं नाही. पण माझ्या एका मित्राने एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं त्या फोटो. तो म्हणाला, अरे अमिताभ आणि तुझ्या उंची किती फरक आहे, म्हणजे 1-1.5 इंचाचा फरक आहे, मग अमिताभ उंच असं का म्हणतात? हा प्रश्न त्याने विचारला. आणि मी 3-4 वेळ तो फोटो बघितला. फोटो बघितल्यावर कळतं की अरे 1-1.5 इंचापेक्षा जास्त अमिताभ माझ्यापेक्षा उंच नाही. आणि त्या कार्यक्रमात मी अमिताभच्या उंचीवरच एक किस्सा बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलेला सांगितला. पण गंमत अशी की मग अमिताभ उंच का, तर हा हिंदी
सिनेमातला अधिक लंबू बांधला गेलेला हिरो आहे. आणि ते आपल्या डोक्यात इतकं असतं की आपण त्याच्याजवळ गेलो की उगाच स्वतःला बुटके समजायला लागतो, पण आपण बुटके नसतो. मानसिकता कशी वापरली जाते बघा. अरे अमिताभ त्याच्यासमोर भाऊ काय असं पटकन बोलणार आपण, पण वस्तुस्थिती आता हे एक सामान्य मित्राने मला, तो काय पत्रकार नाही काय नाही, पण त्याला जे दिसलं ते मलाही दिसलं नाही. इथे फरक पडतो मग की आजवरच्या निवडणुका आणि ही निवडणूक यात फरक काय. हा जर फरक तुम्हाला समजवू शकत नसेल तर तो मित्रांनो पत्रकार नसतो आणि विश्लेषक नसतो. तुम्ही काय करणार, माझा यूट्यूब काय ऐकता, प्रभाकरचं काय ऐकता, की तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आज जी टेक्नॉलॉजी आली, डिजिटल मीडिया आलं, सोशल मीडिया आलं, त्याच्यानंतर इंटरनेट आलं, ती खेडोपाडी आलं. तुम्हाला अमेरिकेत आत्ता काय घडलंय हे 2 मिनिटात तुम्हाला इथे खेड्यात कळतं. पण ते काय घडलंय हे समजून घेण्याची इच्छा असते आणि ते समजून घेण्यासाठी पत्रकारिता असते. अन्यथा मित्रांनो 40 वर्षापूर्वी एक ओळीची बातमी होती, एक ओळीची बातमी, पण ती 2 महिने ती बातमी हेडलाईन म्हणून गाजत होती. ती बातमी होती इंदिरा गांधी गोळीबारात ठार. बातमी संपली. मग 2 महिने ती हेडलाईन का होत होती? गोळीबारात ठार. गोळी कोणी घातली, गोळी कशाला घातली, कुठे घातली, कशामुळे, हे जेवढे का कशामुळे विचारत जाता तितकी बातमी सरकत जाते. तर तुम्हाला पुढचे प्रश्न पडत जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासमोर देणं, मांडणं म्हणजे पत्रकारिता असते, म्हणजे विश्लेषण असतं. नेमकी तेवढी गोष्ट विसरून जातो. म्हणजे माझं तर तक्रार 55 वर्षाची पत्रकारिता केल्यानंतर ते आजच्या मीडियाला, आजच्या पत्रकारांना याचं भान राहिलेलं नाही की आपण ती बातमी लोकांना समजावली पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघा ना, हातात रिमोट घेऊन बसा आणि हे काय पुढे सरकत तुम्ही सरकवत जाल तर तेच सगळ्या चॅनलवर सांगितलं जात असतं. त्या चॅनलचं वेगळे पण नाही. तुम्ही 30-35 वर्ष मागे जाल तर महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ असेल, पुढारी असेल, प्रत्येक वर्तमानपत्राचं एक कॅरेक्टर वेगळं होतं. म्हणजे तुमच्यासमोर त्या वर्तमानपत्राची बातमी किंवा अग्रलेख कापून दिला, हा कुठला आहे सांग, तो वाचक सांगू शकायचा हा पुढारीचा अग्रलेख, हा लोकसत्तेचा अग्रलेख हे सांगू शकायचं. आज त्याच्यात इतकं सामने आलेलं आहे की कशातून काय वेगळं काढायचं आणि तिथे मग प्रॉब्लेम होतो की यातलं वेगळं काय. आता 2018ची जी लोकसभा निवडणूक आहे ही वेगळी कशी आहे हे सांगणं अगत्याचं. मोदी जिंकणार हे अगदी त्यांचे विरोधक मान्य करतात. मग त्या निवडणुकीवर चर्चा काय करायची. मी तुम्हाला सांगतो की 2013 मी पुण्यनगरीमध्ये त्यांनी उल्लेख केला जो उलट तपासणी म्हणून दैनिक स्तंभ लिहायचो, रोज लिहायचो. तर जानेवारी ते एप्रिल मी 27 लेख लिहिले होते आणि मी भाजपला असं सुचवलं होतं की तुम्हाला केंद्राची सत्ता मिळवायची असेल, लोकसभेत चांगलं यश मिळवायचं असेल तर गुजरातचा मुख्यमंत्री जो नरेंद्र मोदी आहे त्याला भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवा. हा माणूस भाजपला बहुमत आणून देईल. मग इतकं दडपण त्या वर्तमानपत्रावर आलं की त्यांनी माझा कॉलम म्हणाले विषय बदला. म्हणलं नाही, विषय नाही बदलला, मी लिहिणं बंद करतो पण विषय नाही बदलला आणि माझा कॉलम बंद झाला. पुढे गंमत अशी झाली की जून-जुलै महिन्यामध्ये भाजपने मोदींना खरोखरच पंतप्रधान पदाचा उमेदवार केला. आता ते उमेदवार केल्यानंतर सच्चिदानंद शेवडे म्हणून माझे मित्र सहकारी आहेत, ते माझ्याकडे आले. भाऊ म्हणाले ती मालिका तुम्ही लिहिली होती 27 लेखांची, त्याचं आता पुस्तक करू. म्हणून ते एक प्रकाशक आहेत दिलीप महाजन, त्यांना घेऊन आले. म्हटलं मला काय करायचं, मी देऊन टाकतो छापा. तेही छापा तयार झाले. म्हटलं हे काय, फक्त ही मालिका कशी वाचावी, कारण हे पुस्तक म्हणून लिहिलेलं नाही, हे वेगवेगळे लेख आहेत. तर ते कसं वाचावं यासाठी मी एक नवा लेख लिहून देतो. तो लेख मी ऑगस्ट
2013मध्ये लिहिलं होतं. डिसेंबर 13मध्ये 6 डिसेंबर 13ला माझं पुस्तक प्रकाशित झालं, मोदीच का. आणि सगळे देशभरचे पत्रकार, चॅनेल्स मोदी किंवा भाजप बहुमत मिळणार नाही म्हणत होते. आणि मी 14 महिने आधी मोदी उमेदवार नसताना सुद्धा मोदी पंतप्रधान होऊ शकतात हे भविष्य केलं होतं. आणि माझं भविष्य खरं ठरलं. पण तो अंदाज होता, तो माझा राजकीय अभ्यास होता. मी कुठेही सर्वे घेतलेला नव्हता. पण आजवरच्या निवडणुकांचा अभ्यास आणि 10 वर्षापूर्वीची 10.5 वर्षापूर्वीची जी राजकीय परिस्थिती होती, वेगवेगळ्या पक्षांची, एकूण राजकारणाची, जनतेच्या मानसिकतेची जो मी अभ्यास केलेला होता, त्याच्या आधारावर मी तो हे केलं की भाजपला मोदी सिंगल पार्टी मेजॉरिटी आणली. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, 1984 नंतर 7 लोकसभा निवडणुका अशा झाल्या की ज्यामध्ये कुठच्याही एका पक्षाला किंवा एका आघाडीला सुद्धा बहुमत मिळालेलं नव्हतं. 2014 हा त्यासाठी चमत्कार होता. आणि तो चमत्कार घडू शकतो याचा अंदाज मी बांधला होता. त्याला आता ते खरं ठरलं म्हणून भविष्यवाणी म्हणताय. पुढे असं झालं की 18 सप्टेंबर 2018 माझं ठाण्याला एका गणेशोत्सवात व्याख्यान होतं. आणि व्याख्यानानंतर श्रोत्यांनी काही प्रश्न विचारला. एका श्रोत्याने मला विचारलं की तुमचं 14चं भविष्य खरं ठरलं, आता 8 महिन्यांनी लोकसभा निवडणूक आहे, तेव्हा काय होईल. तर मी माझा अभ्यास कंटिन्युअस चालू असतो. मी त्याला म्हटलं मोदी 300 पेक्षा अधिक झाला, 300+ मोदी दिली. आमचे दिलीप महाजन तिथे बसले होते श्रोत्यांमध्ये. ते समुदाय म्हणाले भाऊ आता परत पुस्तक लिहा. आणि मी पुस्तक लिहिलं. माझी परत टिंगल केली, सगळ्या पत्रकारांनी टिंगल केली. पण मीच खरं ठरलो, सर्वे पण चुकीचे ठरले. याचा अर्थ माझ्याकडे काय भविष्यवाणी आहे, दिव्य गोष्टी आहे असं बिलकुल नाही. माझ्या आतमध्ये एक मूल आहे, एक मूल आहे छोटं. तुमच्या घरात एक लहान मूल असतं तसा एक मूल आहे. त्या मुलाला झुरळाची भीती वाटत नाही, आपण त्याच्या डोक्यात भीती घालतो. ते मूल तो एक प्राणी हलणारं बघतो, त्याला घाबरायचं असतं हे त्या मुलाला माहिती नसतं. माझ्यामध्ये ते मूल मी जिवंत ठेवलं. त्यामुळे जे घडतं ते मी आरपार बघू शकतो. आणि बघितलं की मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि समजलं की मी ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आपण 2024कडे मी गेली 2 वर्ष विचार करत होतो की मोदींसमोर जर आव्हान नसेल, कोणीही निवडणुकीत मोदी आणि भाजप यांच्याशी टक्कर घ्यायला उभा नसेल तर हे जिंकणारे उघड सत्य आहे. आणि आता हळूहळू सगळ्या पक्षांनी, सगळ्या लोकांनी मान्य केले. तर मग या निवडणुकीचा आशय काय, या निवडणुकीचा आशय काय. कारण आज परिस्थिती अशी आली, ह्या देशातल्या मतदाराची मानसिकता काय की मोदींना पंतप्रधान व्हायचं की नाही हा विषय बाजूला ठेवा, मोदी पंतप्रधान व्हावे ही या देशातल्या नागरिकांची गरज बनून गेली. आणि त्यामुळे मतदान पण झालेलं नाही. त्याच्या आधीच सगळे म्हणते हा होईल, आता हे होईल त्याची सायकॉलॉजी समजून घ्या. गेल्या जून महिन्यामध्ये मोदींना परत पंतप्रधान होऊ द्यायचं नाही म्हणून 28 पक्षांची आघाडी झाली. 26 पक्ष पाटण्याला एकत्र आले. तिथे बसून त्यांनी ठरवलं की आपण मोदी विरोधात, भाजप विरोधात आघाडी करायची. आणि त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी बंगलोरला बसू. मग हे सगळे बंगलोरला बसले. आणि मग काय काय करायचं ते ठरलं. आणि मग आता पुढे काय करूया, आता मुंबईला बसू. अरे निवडणुकीला उभं राहायचं असतं, हे निर्णय घेतात बसू. कसं होईल सांगा. आणि मग चर्चा 2020, 220, 230 पेक्षा भाजपला पुढे जाऊ द्यायचं नाही. पण ते जाऊ द्यायचं नाही हे ठीक आहे, हे तुमच्या मनात आहे. पण त्यासाठी आता मी इथून परत मला उद्या पुण्यात प्रोग्राम आहे, इथून कोल्हापूर मुंबई कधी पुण्याला जाणार आहे. पण इथून मी गाडी पकडेल, काहीतरी करेल, इथेच बसून नाही. पुढे काय करायचं हे जोपर्यंत तुम्ही ठरवत
होत नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि गंमत बघा, 1 सप्टेंबर 2023 मुंबईपासून 28 पक्षांनी निर्णय घेतला की सप्टेंबर महिना संपायच्या आत 28 पक्षांनी आपापल्या राज्यात जागा वाटप संपवून टाकायचं हे ठरलं होतं. आज एप्रिल महिना संपून 3 मे उजाडला आहे, पण अजूनही जागा वाटप संपलेलं नाही. मतदानाच्या 2 फेऱ्या होऊन गेल्या. तर असं का झालं याचं कारण मोदींच्या विरोधात लढण्याची इच्छा नाहीये, हिंमत नाहीये, ईर्ष्या नाही. आणि म्हणून मी जेव्हा विचार करत होता हे हरवणार बोलतायत, बोलायला काय वाटेल ते. रोज सकाळी 9 वाजता चॅनेलवर तुम्ही ऐकता एक माणूस रोज बोलत असतो. गेली 3 वर्ष बोलतो. भाजपने पण पुढची 25 वर्ष सत्तेचं स्वप्न सुद्धा बघू नये. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यात सरकार पडले. तेव्हा मुद्दा असा असतो की ठरवणं वेगळं, त्यासाठी करावं लागतं. आणि करण्याच्या दृष्टीने जर कोणी काही करत नसेल तर मग निवडणुकीतली लढत संपून जाते. मग मोदी कशासाठी निवडणूक लढवतात? मोदी जेव्हा म्हणतात की पुढल्या 3ऱ्या टर्ममध्ये काही कठोर निर्णय घेतले जातात आणि कठोर निर्णय जे आहेत त्यासाठी जेव्हा माणूस उभा राहतो, तुम्हाला माहिती आहे की ती 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली. मी गेलो होतो, मला आमंत्रण होतं. प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवास संपून अयोध्येत परत आले त्यानंतर स्वतःला चक्रवर्ती राजा करायचं यासाठी त्यांनी अश्वमेध यज्ञ पुकारला होता. आणि अश्वमेध यज्ञाची कल्पना काय की तो राजा कोणाशी लढत नाही, कोणाचं राज्य जिंकून घेत नाही, कोणाची जमीन बळकावत नाही. तू तुझ्या जागी राजा, पण मी केंद्रीय राजा आहे, मला चॅलेंज करायचं नाही. मी उरलेल्या जगातल्या इतर देशांबरोबर संबंध ठेवणं हा माझा अधिकार आहे, त्याच्यात तू उडायचं नाही. माझे जे कोणी असतील महाराष्ट्रात भाजप आहे त्यांच्याशी तुम्ही लढा, हरकत नाही, पण केंद्राशी नाही लढायचं. कारण हे संघ राज्य आहे, ज्याला इंग्रजीमध्ये नेशन स्टेट म्हणतात, संघराज्य. आणि संघ केंद्र मजबूत नसेल, आता हे बघताय तुम्ही, हे ज्या पद्धतीने बांधलंय गुंडाळ, ह्याचा तो धागा सोडला, लेंग्याची नाडी सोडली, अगरू शिल्लक रत्न. तर ती लेंग्याची नाडी म्हणजे केंद्र सरकार, नाही तर हा पाय वेगळा तो पाय वेगळा कोणलं खालीच. तर केंद्र मजबूत पाहिजे असं जेव्हा मोदी म्हणतात त्याचा अर्थ समजून घेतला. नाही आम्ही नाडी सोडणार, बंगलोरला बसलो, पाटण्याला बसलो, काय करणार? नाडी सोडणार, म्हणजे देशाची आपण घालवणार. तेव्हा मोदी काय म्हणतात की केंद्र मजबूत करण्यासाठी आणि केंद्र मजबूत असावं हीच भारतीय राज्यघटना संविधानातली तरतूद आहे. म्हणजे मोदी संविधान मजबूत करायला बघतायत आणि संविधान मजबूत करायला बोलणारे ते संविधान मोडून टाकायला बघतायत. किती विरोधाभास तुम्ही ऐकत असता बघा, विरोधाभास किती ऐकत असतो. तर सांगण्याचा मुद्दा असा की मी जेव्हा ह्या सगळ्या 18व्या लोकसभेचा अंदाज घेत होतो काय होणार आहे पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये, कारण माझे दिलीप महाजन माझ्या मागे लागले की भाऊ परत एकदा पुस्तक लिहा. म्हटलं काय नाही ना, जी लढाईच नाही, जी मॅच होणार नाही आहे त्या मॅचची कॉमेंट्री करणार आहे, काय करू. म्हणून मी जेवढं बारकाईने बघत गेलं तेव्हा माझ्या लक्षात झालं ही 18वी लोकसभा निवडणूक हा अश्वमेध यज्ञ. नवीन पटनाईक ओडिसाचे यांनी कधीही गेल्या 10 वर्षात मोदींशी पंगा घेतला नाही आणि मोदींनी कधीही नवीन पटनाईक यांच्या विरोधात काही बोलले असं तुम्हाला दिसणार नाही. केंद्र आणि राज्य संबंध हे नेमके घटनेच्या चौकटीत प्रस्थापित करण्यासाठी केंद्र मजबूत करण्याची ही लढाई आहे. आणि त्याला मग राज्य जे असतं आणि चक्रवर्ती राजाला खालच्या राजांनी आव्हान द्यायचं नसतं. राज्यात केंद्राचा जो सुभेदार असेल त्याच्याशी भांडू शकतात, पण केंद्राशी नाही. केजरीवाल
काय चाललंय बघितलं तुम्ही केंद्राच्या कायद्यांना आव्हान देता, तेव्हा तुम्ही केंद्र सरकारला म्हणजे पर्यायाने राष्ट्रीय कायद्याला आव्हान देता, तुम्ही राष्ट्राला आव्हान देता. आणि ते मोडून काढण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणून मोदींना ही निवडणूक लढण्याची इच्छा नाही. त्या अश्वमेधाचं काय कल्पना आहे? तो राजा घोडा सोडायचा. प्रभू रामचंद्राने अश्वमेध पुकारला तेव्हा तो घोडा सोडलेला होता आणि तो घोडा त्यांच्याच मुलांनी आश्रमाच्या लवकुशाने अडवला. ही कथा आपल्याला माहिती आहे. नेमकं तीच ह्या निवडणुकीचं स्वरूप आहे. आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिलं की ही निवडणूक अश्वमेध यज्ञ आहे. तुम्हाला लढायचं आहे, घोडा अडवा, मग मी तुमच्याशी लढतो, ही भूमिका आहे. आणि म्हणून अश्वमेध पुस्तकाचं एक साररूप सांगायचं तर तुम्ही 4 जून नंतर निकाल आणि निकालाचं जे विश्लेषण ऐकणारा वाचणारा ते तुम्हाला माझ्या पुस्तकात आजच वाचता येईल. त्या पुस्तकाचं नाव आहे अश्वमेध 2024. हो, ही जी काही संकल्पना आहे अश्वमेध, ही संकल्पना जो प्रत्यक्षात आणू इच्छितो किंवा आणू धजावतो तो राजा, तो महापराक्रमी राजा असतो. मुळात त्याचं सामर्थ्य एवढं वाढलेलं असतं की त्यानंतरच तो विचार करू शकतो की मी असा अश्वमेध यज्ञ करावा, तो घोडा सोडावा आणि मग चॅलेंज करावं की ज्याला अडवायचं त्याने अडवावं. तो आत्मविश्वास जो आहे ना, तो आजवरच्या भारताच्या पंतप्रधानांमध्ये दिसत नव्हता आपल्याला, दुर्दैवात. ते इंदिराजी होत्या तोपर्यंत आयन लेडी वगैरे आपण संकल्पना ऐकल्या होत्या. त्यानंतरच्या ज्या पंतप्रधानांकडे आपण बघितलं, काही जण खिशात असे हात घालून आयटीत चालायचे, जे चावी मारलेलं खेळणं कसं असतं. आणि कुठेतरी जागतिक व्यासपीठावरती कुठेतरी शेवटच्या रांगेत कोपऱ्यात आपल्याला शोधायला लागायचं की भारताचा पंतप्रधान कुठे बाबा. आता ती अवस्था नाही राहिली. हा आत्मविश्वास मोदींमध्ये कधी आलाय आणि तो कसा डोकावतो याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण 18व्या लोकसभेच्या निवडणुकांची आता चर्चा करतोय. 16व्या लोकसभेत ज्या वेळेला मोदींवर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता, त्याची चर्चा झाली सभागृहात. मोदींनी पहिल्या दिवशी त्या चर्चेला उपस्थिती लावली नाही. दुसऱ्या दिवशी ते उत्तर द्यायला आले आणि उत्तर देताना ते एक छानसं वाक्य बोलून गेले की तुम्ही हा जो काही अविश्वास प्रस्ताव आणला आहे माझ्यावरती, तो हे सदन म्हणजे 16वी जी हे होती लोकसभा, ती संपत असताना म्हणजे शेवटच्या वर्षात हा त्यांनी हे आणला होता अविश्वास प्रस्ताव. तर 17व्या लोकसभेलाही मी जिंकून येणार आणि तेव्हाही तुम्हाला मी अशी संधी देण्याचं सौभाग्य तुम्हाला लाभो, हे शेवटचं वाक्य होतं. तर त्यातच त्यांचा आत्मविश्वास झळकत होता. 18वी लोकसभा तर खूप दूरची गोष्ट होती. म्हणजे जो माणूस पहिल्यांदाच भारताचा पंतप्रधान बनलाय, 4 वर्ष पूर्ण केलेत आणि त्यावेळेला जो आत्मविश्वास डोकावत होता की त्याच्या सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव मांडलाय आणि त्याला उत्तर देताना हा माणूस पुढच्याही सरकारवर तुम्हाला अविश्वास ठराव आणता यावा, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही विरोधातच बसायचं आहे आणि मी सरकारमध्ये असणार आहे, हे ठामपणे सांगणारा तो एकमेव माणूस नरेंद्र मोदी. हा जो आत्मविश्वास आहे ना भाऊ, तो मागच्या 10 वर्षात आपण पाहिलाय. बरेच लोक असे विचारत असतात की या 10 वर्षात काय केलं मोदींनी. मोदी एक फिनॉमिना आहे, एक चमत्कार आहे भारतीय लोकशाहीचा. त्यांनी भारतीय लोकशाहीतली जी काही राजकारणाची संस्कृती आहे ना, तीच बदलून टाकली. ती नेमकी कशी बदलली आहे, काय बदलली, यावर चर्चा करण्याऐवजी विरोधक नेहमीच काहीतरी कोणी काढत असतात आणि तोच भाग पुढे आणून जनतेसमोर, त्याला नरेटिव्ह सेटिंग बोलतो, त्यावरही मी बोलणार आहे. पण भाऊ मला सांगा, या 10 वर्षात नेमकं काय बदललंय की त्या 10 वर्षातल्या कामगिरीकडे बघून जनतेनं पुन्हा एकदा मोदींना मतदान करावं. मोदींना मतदान करावं असं मी म्हणणार नाही, पण 10 वर्षात काय बदल झाला हा लक्षात घेण्यासारखं आहे की मोदींनी भारतीय समाजातला पुरुषार्थ जागवला. यश आपण करू शकतो. मला सांगा, जागतिक संकट होतं कोरोनाचं, कोविडचं. अशा वेळेला नॉर्मली मी म्हणजे अगदी माझ्या बालपणापासून इन्फ्लुएन्झाची साथ आली, प्लेग, मलेरिया या साथी यायच्या. आणि मग यासाठी सरकार काय करणार, आमचं सरकार परदेशातून संशोधन
कुठची लस येईल, कुठचं इंजेक्शन येईल, कुठच्या गोळ्या येतील याची प्रतीक्षा करायची. मोदींनी या देशात 2 लसी तयार करून दाखवल्या. मोदी काय वैज्ञानिक नाही आहेत, शास्त्रज्ञ नाही आहेत, पण तो माणूस त्यांनी इथल्या शास्त्रज्ञांना हिंमत दिली आणि त्यांनी व्हॅक्सिनवर सिनेमा तुम्ही बघितला असेल, ते जे त्या सिरम इन्स्टिट्यूटचे जे प्रमुख होते त्या माणसाने ते करून दाखवलं आणि या देशातल्या महिला शास्त्रज्ञांनी ती लस बनवली. पण हे कुठून झालं, कशामुळे झालं? तर यश आपल्या मागे या देशातली सगळ्यात ताकदवान व्यक्ती उभी आहे, हा आत्मविश्वास होता. आणि त्यांनी ते नुसतं केलं नाही, जगातल्या छोट्या मोठ्या इतर 100 देशांना भारताने लस पुरवली. नॉर्मली काय होतं, कुठे तिकडे अमुक झाले, काय आफ्रिकेमध्ये कसलं कुपोषणाने मुलं मारतात, मग त्यांना लस किंवा काय ते कोण पुरवणार, अमेरिका पुरवणार, रशिया देणार, जर्मनी देणार. यावेळेला तुम्ही बघितलं की तो कुठला पापुआ न्यू गिनीचा पंतप्रधान हा पायावर डोकं ठेवून मोदींना नमस्कार करतो. तो नरेंद्र मोदींना नमस्कार करत नव्हता, तो आम्हाला नमस्कार करत होता की तुम्ही एक समर्थ पुरुष तुमच्या देशात निर्माण केला. तो प्रत्येक भारतीयाला नमस्कार करत होता. मोदी ज्यावेळेला तिथे नुसते उभे होते, पण नमस्कार कोणाला होता, तो भारत नावाच्या समाजाला, भारत नावाच्या समाज पुरुषाला केलेला नमस्कार असतो. किंवा ती सगळ्यात मोठी ताकद असते. 400 वर्ष होत आली हो. शिवाजी महाराज आपण विसरत का नाही हो, इतिहास जमा झालेलं व्यक्तिमत्व आहे, पण नाही इतिहास जमा हो. कारण त्या सगळ्या प्रतिकूल काळामध्ये शिवाजी महाराजांनी लंगोटी नेसणाऱ्या शेतकरी पोरांना योद्धा बनवलं. काय होतं त्या पोरांकडे, पण पेशावर ते तंजावर सगळ्या महाशक्ती सुलतान बादशाह त्यांच्याशी टक्कर घेण्याची हिंमत शिवाजी महाराजांनी त्या सामान्य शेतकरी तरुणामध्ये जागवली. त्याला योद्धा बनवलं, त्याला समाज पुरुष जागा करणं म्हणलं. 10 वर्षामध्ये मोदींनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल तर ते जागवलं प्रत्येकाला यश मी करू शकतो. आणि कसं जागवलं लक्षात घ्या मी तुम्हाला. 22 मार्च 2020 तारीख आठवते, विसरला असेल. जगभर करोना करोना हाहाकार आणि काय बातम्या येत होत्या, भारतामध्ये कमीत कमी 5 ते 6 कोटी लोक कोविडने मरतील. आपले पण महान विद्वान पत्रकार दिल्लीत बसलेले छाती ठोकपणे सांगत होते की आवडणार नाही, हा बेशिस्त देश आहे, इथे लॉकडाऊन चालणार नाही, असं बोलत होते सगळे. अशा वेळेला मोदींनी काय केलं, 22 मार्च त्यांनी 21 मार्चला जाहीर केलं की आपण सगळे मिळून एक दिवस जनता कर्फ्यू पाळू. कोणी पोलीस तुम्हाला हटकणार नाही, सरकारने लादलेलं नाही, ज्यांना पाहिजे त्यांनी करा, पण जनतेने दाखवायचं की आम्ही जनता कर्फ्यू पाळून दाखवतो. आणि तो एक दिवस 22 मार्च 2020 या देशातल्या खेड्यापाड्यात पोहोचलेल्या लोकांनी ती जनता कर्फ्यू यशस्वी केली. आणि मोदींनी दाखवलं की लॉकडाऊन यशस्वी करायचा सरकार आणि कायदा नाही करणार, कराल तर तुम्ही जनता लॉकडाऊन यशस्वी करा. आणि तो जो आत्मविश्वास आला त्यातून पुढचा जवळजवळ वर्षभर चाललेला लॉकडाऊन लोकांनी यशस्वी करून दाखवला, सरकारने नाही. कारण तुम्हाला प्रत्येकाला त्या माणसाने नरेंद्र मोदी बनवून टाकलं. तुम्ही करू शकता, एक मोदी काय करणार. आणि ही गोष्ट नवीन नव्हती मित्रांनो, हे नरेंद्र मोदींच्या डोक्यात 2013 आणि 14 मध्ये सुद्धा होतं. आठवून बघा, 2014 मध्ये जेव्हा निवडणूक प्रत्यक्ष सुरू झाली, मोदींनी वेगवेगळ्या TV चॅनेलला मुलाखती दिल्या होत्या. मला त्यातली एक मुलाखत आठवते, त्याच्यात त्यांनी सांगितलं की सरकार ज्या योजना आखते, जे धोरण ठरवतं, त्या धोरणाला जर जनतेची चळवळ बनवलं तर ते धोरण यशस्वी होऊ शकेल. आणि ते सांगताना नरेंद्र मोदींनी गांधीजींचं उदाहरण दिलं.
गांधीजींचं उदाहरण दिलं की गांधीजींनी जी उच्चभ्रू वर्गापुरती स्वातंत्र्य चळवळ होती ही तळागाळापर्यंत नाही. तळागाळापर्यंत नेली म्हणजे काय, त्यांचं एक वाचलेलं मला आठवतं की एक शिक्षक आला होता की मला स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचा, मी घरदार नोकरी सोडून. गांधीजी म्हणाले नको, नोकरी सोडू नको, घरदार सोडू नको, तू शिक्षक आहेस ना, तू मुलांना उत्तम शिकव, प्रामाणिकपणे शिकव, पगारासाठी शिकवू नको. भारताची पुढची पिढी समर्थ झाली पाहिजे, तर तू जिथे आहेस तिथे उत्तम काम कर, देशासाठी या समाजासाठी कर. तू स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काम करतोस. किती चळवळ सोपी केली बघा, किती चळवळ सोपी केली. एक तसाच किस्सा गांधीजींचा आहे. गांधीजींना भेटायला एक तरुण आला आणि त्याला काही वेळ दिली होती. गांधीजी आपलं काम करत होते, पण तो येऊन बाहेर बसलाय त्याच्यावर त्यांचं लक्ष होतं. त्याने 5 वेळेला तिथे ठेवलेल्या मडक्यातलं पाणी घेतलं त्याला. ते सगळं झालं. ठरलेल्या वेळानंतर ते भेटले. त्यामुळे मला देशासाठी काहीतरी करायचं, तुम्ही सांगा मी काय करू. गांधीजींनी त्याला एक सोपा प्रश्न विचारला, तू दिवसातून किती पाणी पितोस? म्हणजे आवश्यक आहे तेवढं पितो ना. म्हणजे मी मगापासून बघत होतो तू आल्यापासून तू 5 वेळ पाणी प्यालास. तू म्हणे हो असेल म्हणून, मी मोजलं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला तू ग्लासभर पाणी घेत होतास, अर्ध अधिक पिऊन बाकीचं ओतून टाकत होतास. ते पाणी तू भरून ठेवलेलं नाहीस, कोणीतरी भरून ठेवलं. तर आवश्यकते इतकंच पाणी जर प्याला असतास तर उरलेलं पाणी दुसऱ्याला उपयोगी पडलं असतं. ह्याच्या पुढे आयुष्यात तुझ्या गरजेपुरतं वापर, उधळू नकोस. तू स्वातंत्र्य चळवळीत काम केलंस. किती सोपी कल्पना होती बघा. गांधीजींनी नेमकं ते केलं. आणि मोदींनी, आणि किती विरोधाभास आहे बघा, किती विरोधाभास आहे. संघावर गांधी हत्येचे मारेकरी म्हणून आरोप होत आणि हा संघाचा स्वयंसेवक गांधीवाद राबवतोय आणि गांधीवाद्यांनाच पत्ता नाही. सगळे आपण गांधीवादी बघतो, त्यांना कळलं की मोदी गांधी कसा वापरतो, गांधींची शिकवण कशी वापरतो. त्या 22 मार्चला लोकांना एका दिवसात लॉकडाऊनचे किंवा करोना विरोधातले वॉरियर्स, योद्धे बनवले मोदींनी. आणि त्यामुळे 24 मार्चपासून 50 दिवसाचा पहिला लॉकडाऊन चालू झाला. लोकांनी पाळला. नुसतं पाळला नाही, एकमेकाला मिळेल तेवढी मदत करायला लोक स्वेच्छेने पुढे आले. त्याचा अर्थ मी काही करू शकतो, मी समाजासाठी, मी देशासाठी काही करू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट गांधीजींनी जागवली होती. त्यानंतर मोदींनी जागवली. मला असं वाटतं की 10 वर्षानंतर आपला स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर, ब्रिटिश गेल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा या देशाच्या नागरिकांना आपण एक व्यक्ती नसून भारतीय समाज आहोत याची जाणीव करून दिली. याचा साक्षात्कार घडवला. त्यातून पुढलं सगळं घडलंय. 2 कोटी काय किती लोकांना, गरीब महिलांना गॅस दिला. कुठून दिला? 1.5 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांनी गॅसवरचं अनुदान सोडलं. मोदींनी दिला नाही, अनुदान सोडणाऱ्यांनी दिला. फरक लक्षात घ्या मित्रांनो. हे अनुदान सरकारचंच आहे, पण गरजवंत नसताना अनुदान घेण्यापेक्षा एका गरजवंताला अनुदान आपण सोडून द्यावं. विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता मी नेहमी सांगतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे आपण द्यायला सुरुवात करावी. 70 वर्षात आपल्याला वाडगा घ्यायला शिकवलं. वाडगा घ्यायला शिकवलं. मला काहीतरी द्या, मला काहीतरी फुकट द्या. 70 वर्ष. आज सुद्धा राहुल गांधी म्हणतात 1 लाख रुपये खाट 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 आपके खाते में. भीक मागायला शिकवता तुम्ही लोकांना, भीक मागायला शिकवता. हा फरक आहे.
हा फरक आहे मित्रांनो. मुद्दा असा आहे की मी तुम्हाला 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देईन, हे मोदींनी सांगून निवडणूक जिंकली नव्हती. वेळ आली लॉकडाऊनमध्ये, तेव्हा 80 कोटी लोकांना फ्री रेशन दिलं, पण ते निवडणुकीतलं आश्वासन नव्हतं. आणि 2 वर्षापूर्वी निवडणुका नसताना ते पुढची 5 वर्ष देऊ हे पण घोषणा केली. हा फरक आहे. फरक मोठा जो पडला तो बघितला पाहिजे. लोकांना समर्थ जेव्हा बनवता, जितका 11च्या 11 खेळाडू तुमचे एक्सपर्ट असतील, गुणवान असतील, चांगले लढवय्ये असतील, तर तुमची टीम जिंकणार. नुसता कॅप्टन चांगला असून चालत नाही. मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून 1 वर्ष मोठी केली असेल तर त्यांनी 140 कोटी लोकांना सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयास केला. मी शौचालय दिली, काय आणखीन राशन दिलं, ह्या गोष्टी मी बोलत नाही, कारण त्या दुय्यम आहेत, त्या कधीतरी संपणाऱ्या आहेत. या महिन्याचं रेशन घेतलं, महिन्याअखेरीच संपलं. पण जो आत्मविश्वास या देशामध्ये समाजामध्ये निर्माण केला, तो माझ्या मते सगळ्यात मोठी मोदींनी या देशाला दिलेली भेट. भाऊ, हे सरकार जे आहे ना ते जनतेचं सरकार आहे, हा विश्वास मोदींनी लोकांच्या मनामध्ये रुजवला. आणि हे निवड ते देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर नाही, तर त्यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक साजरी केली. त्या दरम्यान त्यांनी तिकडे गुजरातमध्ये जे काही ज्या योजना, ज्या सरकारी योजना राबवल्यात आणि ज्या यशस्वी केल्या, खरं तर असं म्हटलं तर गुजरात ही संघाच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. पण ज्या पद्धतीने हिंदुत्वाची प्रयोगशाळा ज्याला म्हणतो आपण, तिथे हिंदुत्वाचे प्रयोग लादले गेले खरं तर उत्तराखंडापासून. पण मोदींनी आणि अमित शहानी तिथे दोघांनी मिळून ज्या पद्धतीनं गुजरातचा एक विकास आणि त्या विकासाचं मॉडेल जे भारतासमोर ठेवलं, देशासमोर ठेवलं, आणि जेव्हा संधी मिळाली 2014 नंतर आणि ते देशाचे पंतप्रधान झाले, त्यांनी देशातही ते राबवून दाखवलं. तर हे करत असताना मोदी आणि अमित शहा हे दोघे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत होते. आपण सातत्याने बोलताना नरेंद्र मोदींचाच उल्लेख करतो, कारण ते या आपल्या देशाचे विकास पुरुष आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहाचा उल्लेख करताना कुठेतरी आपण हात आखडता घेतो. खरं तर 35A म्हणा किंवा 370 कलम म्हणा, हे जेव्हा हटवलं गेलं काश्मीरमधून, आणि जे प्रत्येक हिंदुस्थानी किंवा प्रत्येक हिंदूंच्या मनातलं स्वप्न होतं की ज्या देशामध्ये एक असा प्रांत आहे जिथे 2-2 संविधान आहेत, 2-2 निशाण आहेत, अशा ठिकाणी ते 370 कलम जे आहे ते हटवणं एक प्रत्येक राष्ट्रप्रेमी हिंदुस्थानाला वाटत होतं. आणि त्यासाठी अनेक लोकांनी आपले प्राण अर्पण केले. अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींपासून आपण नावं घेऊ शकतो. पण एवढा कालखंड लोटला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि ते इम्पोज केलं 370 कलम. प्रचंड प्रयत्न झाले, पण सत्ता हातात आल्यानंतर योग्य वेळ येताच मोदींनी ते करून दाखवलं. आणि ते करणारे हात जे होते ते अमित शहाचे होते. अमित शहांच्या सारखेच अनेक हात मोदींच्या सहकाऱ्यांचे त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, कॅबिनेटमध्ये आहेत. खास करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी मिळून जे काही कारनामे करत असतात या सरकारमध्ये, ते सहसा जनसामान्यांपर्यंत येत नाही. पण ह्या दोघांनी मिळून जो विकासाचा एक वेगळा मार्ग अवलंबला आहे, त्याच्यावरही तुमच्या या पुस्तकात बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. मला वाटतं त्यातला थोडासा अंश तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जर उलगडून सांगितला तर मोदींसोबत अमित शहा याही व्यक्तिमत्वाची आपल्याला वेगळ्या अंगाने ओळख. मोदींच्या मागे अमित शहासारखा माणूस उभा आहे, उत्तम संघटक आहे मित्र, उत्तम मला आठवतं मित्रांनो, जेव्हा आपण दुसऱ्यांदा नाही, मला वाटते 15-1 वर्षापूर्वी या 2020चा वर्ल्ड कप आपण जिंकला आणि महेंद्रसिंग धोनी हा पहिला नवा कर्णधार म्हणून ती पहिली स्पर्धा होती. मला तो माणूस इतका आवडला की ते विजयी झाल्यानंतर मुलाखत देताना तो म्हणाला, आम्ही दिसतो तुम्हाला, पण आम्ही नाही जिंकलोय. आम्हाला खेळवण्यासाठी जवळजवळ 50 लोकांची इतर टीम आहे जी पडद्याआड असते, मैदानाबाहेर असते, पण आमच्या बॅगा कुठे आहेत, आमच्या बॅटी कुठे आहेत, त्या कुठल्या वेळेला कुठच्या बॅगमध्ये टाकायच्या, कुठच्या ट्रक
बॉक्समध्ये टाकायच्या, पुढच्या बसमध्ये ठेवायच्या, हे ते सगळं बघतात, बारकाईने बघतात. म्हणून आम्ही मैदानात उभे राहू शकतो. किंवा अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी आपल्याला दिसतात, पण त्यांच्या मागे एक फार मोठी अक्षरशः हजारो कार्यकर्त्यांची टीम आहे. आणि ती टीम जे काम करत असते, तुम्हाला मी माझा आता काही माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला गंमत वाटते. ऑस्ट्रेलियाला, अमेरिकेला गेले, तिथे जाऊन मोदी तिथले मुद्दे घेऊन कसे बोलतात, किंवा इकडे सौदी अरेबियाला, आफ्रिकेला गेले तर तिथले मुद्दे नेमके चपकल कसे बोलतात. मित्रांनो, दोन टीम आहे. भारताच्या पश्चिमेला आणि भारताच्या पूर्वेला जे देश आहेत त्यांच्याविषयीची बारीक सारीक माहिती गोळा करून वेळोवेळी पंतप्रधानांना त्याचं ब्रीफिंग करणाऱ्या या दोन टीम आहेत. आणि त्यामुळे ज्यावेळेला पूर्वेकडचे देश असतील, म्हणजे जपान असेल, आणखीन पुढे इंडोनेशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशा ठिकाणी दौरा असेल तर ती टीम सगळी मदत करते. पण त्या टीममधला एकही चेहरा तुम्हाला माहिती नाही. मला त्याचे 3 चेहरे माहिती आहेत म्हणून मी हे सांगू शकतो. अदरवाईज लोकांना ह्या टीमसुद्धा माहिती नाही. पण ह्या टीमला आपण आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे असं वाटत नाही. गुणी माणसं, पण त्या गुणी माणसांचा देशासाठी उपयोग करण्याची क्षमता असलेला नेता आहे. आणि म्हणून मोदींच्या खात्यावर यश जमा होतं, पण ते या सगळ्यांचं असतं हे लोक आपल्याला दिसत नाही. अमिताभ बच्चन एक दिसतो, पण त्याला तुमच्यासमोर प्रेझेंट करणारी एक फार मोठी टीम असते. तसं आपण जेव्हा बघतो, ही टीम जितका उत्तम नेता जमवेल तितकी ती टीम यशस्वी होते. आणि म्हणून मोदींना हरवणं अशक्य आपण म्हणतो, तेव्हा त्या टीमला हरवणं अशक्य असतं. मोदी हा दुय्यम असतो, मोदी हा दिसणारा चेहरा असतो. पण असे गुणवान लोक शोधून शोधून एकत्र आणणं, तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो की येमेनमध्ये युद्ध चालू होतं. आणि येमेनमध्ये कसलं युद्ध होतं? येमेनचं नाहीच, इराण आणि सौदी अरेबिया या 2 अरबी आणि मुस्लिम सत्ता ज्या आहेत यांच्यातला संघर्ष हा सौदी आपलं वर्चस्व येमेनमध्ये पाहिजे म्हणून सैन्य घेऊन लढत होतं. आणि इराणने आपले अतिरेकी, आपल्याकडे तोयबा वगैरे असतात ना, तसे इराणचे हौती टेररिस्ट तिथे होते. आता आपले लोक येमेनमध्ये अडकलेले मजूर वगैरे होते, त्यांना सोडवून आणायचे. तर मग काय करायचं? तर त्यावेळेला तिथून एका बाजूला परराष्ट्र खात्याकडून सौदी अरेबियाला बळ घालण्यात आली होती, आणि दुसरीकडे इराणमधल्या दहशतवादी संघटनेशी सुद्धा आपल्या गुप्तचर विभागाने संपर्क साधून सौदा केला होता. आणि 3 दिवस युद्ध थांबवलं होतं. आपली युद्धनौका एडनच्या आखातामध्ये उभी होती आणि फक्त भारतीयांना बाहेर काढले. 43 देशाचे अडकलेले नागरिक भारताने बाहेर काढले. ही सोपी होती नव्हती. आणि मला त्यावेळेला एक आठवतं, एक अमेरिकन महिलेने ट्विट केलं होतं. म्हणजे तिने आपल्या अमेरिकेच्या सरकारला शिव्या घातल्या होत्या की तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता आणि आम्ही येमेनमध्ये अडकलो तर आम्हाला समजा भारतीय दूतावासाकडे जा, मग आम्ही तुम्हाला टॅक्स का द्यायचा, असा संताप व्यक्त केला. पण त्या एका घटनेनंतर एका जर्मनीतल्या भारतीय महिलेचं ट्विट मी बघितलं होता. ती म्हणाली, मी आज जर्मनीच्या एका मॉलमध्ये गेले, मी हैराण झाले. म्हणजे मी ते सगळं काय ते खरेदी केलं आणि जेव्हा पैसे द्यायला गेले कॅश काउंटरला, तेव्हा त्यांनी बघितलं माझं नाव आणि तिने माईकवर अनाऊन्स केलं तर अख्ख्या मॉलमधले लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते की ही भारतीय आहे आणि हिच्या देशाच्या सरकारने आपल्या देशातले 28 नागरिक सुखरूप परत आणले. म्हणून एका सामान्य भारतीय महिलेला जर्मनीच्या मॉलमध्ये स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं. ती महिला आणि मोदी याच्यात फरक नाही मित्र. आणि मग मोदी आणि अमित शहामध्ये फरक नसतो, अमित शहाने आमचा समीर गुरव याच्यामध्ये फरक नसतो. हे सगळे सामूहिक काम करत असतात. 11 लोक मिळून मॅच जिंकतात. ट्रॉफी हातात घ्यायला महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, पण म्हणून त्या उरलेल्या 10 लोकांचं कर्तृत्व कमी नसतं.
हे ज्यावेळेला सगळे एकत्र येऊन आणि मोदी जेव्हा म्हणतात मेरा काय म्हणतात की 140 करोड मेरा परिवार, तेव्हा त्यामागची भावना लक्षात घेतली. मग थोडे लोक विचारतात तुमचं तर कुटुंबच नाही. कुटुंब ही आपली कुटुंब ही कल्पना काय? वसुधैव कुटुंबकम हे आत्ता ग्लोबल व्हिलेजने आलं, जागतिकीकरण आलं. भारताची कल्पनाच वसुधैव कुटुंब, अख्खं पृथ्वी हेच एक कुटुंब आहे असं मानणारा हा समाज आहे. आणि त्यामुळे अमित शहा यांनी उल्लेख केला म्हणून अमित शहा हे उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहे. रणनीतिकार हा शब्द आपल्याला साधारण स्ट्रॅटेजिस्ट रणनीतिकार आपण ऐकतो, पण हे शब्द जितके माध्यमातून वापरले जातात आपली स्ट्रॅटेजी काय, तुमची रणनीती काय, ऐकताना तुम्ही टीव्हीवर पण तो मूर्ख विचारणारा आहे त्याला रणनीती या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही. तो विचारतो, समोरचा उत्तर देतो. चाणक्याचं एक वचन आहे, षटकर्णो विद्यते मंत्र. 6 कानांनी जी गोष्ट ऐकली ते गुपित राहत नाही. 6 कान म्हणजे 3 माणसं, गुपित हे 2 माणसांचं असतं. अगदी मग ते युद्धशास्त्रातलं असो किंवा प्रेमात पडलेल्या मुलगा आणि मुलीचं असो, त्या दोघांचं एक जग असतं आणि ते जगापासून आपलं सगळं लपवून ठेवत असतात, ते गुपित असतं. तेव्हा रणनीती ही गोपनीय असते, ती जगजाहीर करायची नसते. ती जेव्हा घडते तेव्हा तुम्हाला कळते. माझ्याकडून एक मूर्खपणा झालेला आहे. मला डोकं खूप चालतं. तुम्हाला सांगतो, मी गेल्या वेळेला जेव्हा 1900 निवडणुकीचं पुस्तक लिहिलं होतं, तर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आणि लातूर असे 2 कार्यक्रम माझे होते आणि मी संध्याकाळी 7ला ट्रेन पकडून गेलो होतो. तर उतरलो उस्मानाबादला आणि तिथे एक प्राध्यापक होते, त्यांच्या घरी आमची सोय ठेवली होती. तर मी चहा पिऊन झोपलो. 7ला उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचत होतो. त्याच्या आदल्या दिवशी पुलवामाची घटना घडली आणि वाचला वगैरे पेपर आणि ते सगळं उलटून आणि तो वेगळा किस्सा आहे, पण ते जाऊन गेलं. ते करून मुंबईत आलो आणि त्यानंतर 3-4 दिवसांनी कधीतरी केरळमध्ये मोदींची सभा झाली आणि ते केरळमधून ते बोलले होते, वो बैठे है हमारा पाकिस्तान के, वो सुन ले, इसका हिसाब पूरा किया जाए, तारीख समय हम तय करें. आणि मी विचार करत होतो काय होईल काय होईल काय होईल, कारण सर्जिकल स्ट्राईक आधी होऊन गेला होता. आणि मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली की यावेळेला पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राईक होणार नाही, कारण सर्जिकल स्ट्राईक हा POKमध्ये झाला. म्हटलं या वेळेला पाकिस्तानला उत्तर दिलं जाईल ते प्रॉपर पाकिस्तानी भूमीवर असेल, पाकव्याप्त काश्मीरात नसेल. ही पोस्ट माझी 19 फेब्रुवारीची होती आणि 26 फेब्रुवारीला बालाकोटवर आपल्या विमानांनी हल्ला केला, हवाई हल्ला. आता ही चूक का होती सांगा. म्हणजे मला ते छापून आला, तसं घडलं, माझं भविष्य खरं ठरलं, हे सगळं खरं होतं. पण मला त्यानंतर 2-3 दिवसांनी वाटलं की आपण चूक केली, आपण हे लिहायला नको. अर्थात मी ते काय फेसबुकवर मी चुकलं वगैरे लिहिलं नाही, पण मला ते असं दुखलं की आपण हे लिहायला नको होतं. कारण आपल्या देशाच्या शत्रूंनी जर त्याच्यावर गंभीरपणे विचार केला असता तर ते तयार राहिले असते आणि आपला हवाई हल्ला फसला असता. बरं, माझं डोकं खूप चालत असेल, मी खूप शहाणा असेल, पण ती पोस्ट आपल्या देशाचं नुकसान करायला कारणीभूत आहे. 2 महिन्यानंतर IBचे माझे मित्र आहेत, परिचित आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा मला फोन आला, भाऊ ती पोस्ट तुम्ही टाकायला नको होती. मी जरा कबूल केलं की मलाही नंतर लक्षात आलं माझी चूक. पण सांगायचा मुद्दा असा की गोपनीयता, रणनीती ही इतकी महत्त्वाची असते की ती जगजाहीर करता येत नाही. आणि त्यामुळे ह्या ज्या सगळ्या निवडणुका चालतात, अमित शहा काय करतात काय नाही, ही रणनीती असते आणि ती रणनीती कधी जाहीर केली जात नाही. आत्ताचा किस्सा तुम्हाला सांगतो. 2 वर्ष माझे व्हिडिओ ऐकत असाल तर गेल्या 2 वर्षातले माझे व्हिडिओ काढून बघा,
त्याच्यात तुम्हाला 10-12 व्हिडिओ असं मिळतील की बारामती कशी धोक्यात आहे. हे मी 2 वर्ष सांगतो. आणि अजितदादा 10 महिन्यापूर्वी पक्ष सोडून बाहेर आले. पण अजितदादासारखा माणूस फुटून इकडे येऊन पवारांना बारामतीत आव्हान निर्माण केलं जाईल हा माझा अंदाज होता. मी तो सूचित करत होतो. शरद पवारांनी त्याच्यावर गंभीरपणे विचार केला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटला नसता. ही गंमत असते. हा सिग्नल असतो. हा सिग्नल दिला जात असतो की शरद पवारांना राजकारणातून रोखायचं असेल तर बारामतीला सोडून लावला पाहिजे. ही अमित शहाची स्ट्रॅटेजी असू शकते. हे ओळखून मी बाकीत गेलो होतो. मला कोणी माहिती दिली नव्हती. पण का असेल ना, मी सांगतोय ना की एकूण शरद पवार सावध राहिले असते. हे येताना घाट कुठे लागला तिथे बोर्ड असतो, वेडी वाकडे वळण, अपघाती वळण. हा कोण सांगणार म्हणून सरळ गेलो तर मी खाईत पडणार. तेव्हा हे सिग्नल स्वीकारायचे असतात. मोदी की शहा हे जी रणनीती असतात ती फार सांभाळून समजून घेतली तर त्यांच्याशी टक्कर घेत आहे. आणि ह्याचा कुणीही लोक विचार करत नाही. अमित शहा तुम्हाला आता हे मी 2 वर्ष का बोलत होतो. अमित शहाची मी मुलाखत बघितली आणि अमित शहा माणूस कसा बोलतो. माझ्या वयाचे बरेच लोक इथे आहेत. आजच्या तरुण पिढीला चटकन मी बोललो तर कळणार नाही की टेलिग्राम किंवा तार पूर्वी इतक्या वेगाने कम्युनिकेशन होत नव्हतं. तेव्हा पत्र पाठवलं तर 8-10 दिवस लागायचे. अशा वेळेला घाई गर्दीने पाठवायचं तर तार पाठवायची. आणि मग तार पाठवायची तर मग कमीत कमी शब्दात पाहिजे. मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट बस. म्हणजे आई गंभीर आजारी आहे, ताबडतोब निघा. मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट एवढीच तार असेल. अमित शहा हे तसं बोलतो. अगडपगड मोदी लांबलचक भाषण. पण अमित शहा जेव्हा मुलाखती देतात तेव्हा तुम्ही बघा ते मोजक्या शब्दात बोलतात. 2 वर्षापूर्वी कुठल्या तरी काही इंटरव्ह्यूमध्ये अमित शहाला त्यांनी विचारलं की आप सिरियसली बारामती में पवार को हराना चाहते हैं. तुम्हाला हाँ अमेठी के बाद बारामती एक के बाद बी आता है ना. एवढंच उत्तर. त्याच्या पुढे कुठलाही खुलासा नाही. म्हटलं हा माणूस काहीतरी याच्या डोक्यात शिजतो. आणि म्हणून मी 2 वर्षापासून बारामतीला भाजप सुरुंग कसा लावेल याच्यावर मी सातत्याने बोलत होतो. पण त्यांच्या पक्षाने ते गंभीरपणे घेतलं. व्हायचं ते नुकसान झालं. सांगायचा हेतू हा की समोरचा माणूस तुम्हाला सूचित करत असतो. तुम्ही तो सिग्नल पकडला तर स्वतःला वाचत आहे. गोपनीयता ती असते. अगदी अचानक काही घडतं असं नसतं. अनेकदा ते सिग्नल मिळतात. मित्रांनो एक लक्षात ठेवा. निर्भया केस इतकी गाजली 10 वर्षापूर्वी. पण ती निर्भया चुकीच्या वेळेला चुकीच्या जागी नसती तर ती घटना घडली नसती. ते जे कोण नालायक लोक होते ते 10-15 वर्ष दिल्लीतून बसमधून फिरत होते. बसचा धंदा करत होते. पण त्यांना ती शिकार मिळाली कारण ती मुलगी त्या चुकीच्या ठिकाणी निर्जन स्थळी त्यांच्या गावडीत झाली. त्यांच्या बसमध्ये अडचणीला रिक्षा मिळत नाही म्हणून गेली. त्या चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी तिने जायला नको होतं. तर तो सिग्नल मिळत असतो की इथे निर्जन वस्ती आहे, आपण सावध राहिलं पाहिजे, हे आवश्यक. हा सिग्नल असतो. आणि क्रिमिनॉलॉजीमधले 4 मुद्दे की देअर मस्ट बी अ क्रिमिनल, देअर मस्ट बी अ व्हिक्टिम, देअर मस्ट बी अ बेनिफिट आणि देअर मस्ट बी ए कोऑपरेशन ऑफ व्हिक्टिम. निर्भयाचं कोऑपरेशन होतं हे विसरू नका. तसं ही जी स्ट्रॅटेजी असते लढण्याची हरण्याची त्यामध्ये समोरचा आपल्याला हरवायला टपलेला आहे. तर आपल्याला हरायचं नसेल तर मग आपण सावध असलो पाहिजे. आपण आगाऊ असलो. शरद पवारांना पत्रकारांनी गेल्या 30 वर्षात इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवले की हरभरा कुठचं आणि वडाचं झाड कुठचंही पवारांना कळत नाही. त्यातून पवारांच्या राजकारणाचं नुकसान झालं. त्यातून नुकसान झालं.
आज पवार सांगतात 5 वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करायची आहे, 20 वर्षापूर्वीची चूक दुरुस्त केली पाहिजे. अरे पण चूक केली तेव्हा का नाही कबूल केलं? एका पत्रकाराने लिहिलं नाही. पवारांनी केलेल्या चुका होत्या, त्याला पण मुत्सद्दी म्हणायचं, त्याला पण गुगली म्हणायचं, म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. त्यातून पवारांचं नुकसान झालं, राजकारणाचं नुकसान झालं. कारण त्यांनी मोदी शहा ओळखले नाही. आणि मला आठवतं, मी आज नाही बोलत होतो, मी ज्या वेळेला महाविकास आघाडी झाली, सरकार झालं, तेव्हा मी ब्लॉगवर लेख लिहिला होता. पवारांनी चुकीच्या वारुळात हात घातला, चुकीच्या वारुळात हात घातला, हे मी ब्लॉगवर लिहिलेलं होतं. आणखीन एक गोष्ट सांगतो की महाविकास आघाडी झाली, ते संजय राऊत कसं बोलत होतं तुम्हाला माहिती आहे? मी तेव्हा लिहिलं होतं, ज्या वेळेला तुम्ही विदूषकाला चाणक्य बनवता, तेव्हा चंद्रगुप्ताला मरकटलीला करावे लागतं. आज उद्धव ठाकरेंची अवस्था तुम्ही बघताय. तर हे सांगितलेलं होतं, तुम्ही ऐका ना ऐका तो तुमचा ऐका ना ऐका, पण सिग्नल मिळालेला होता. कोणाचं ऐकायचं, काय ऐकायचं आणि त्यातून काय समजून घ्यायचं हे फार महत्त्वाचं असतं. आणि अमित शहा हा माणूस समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो माणूस भयंकर एक गुंता आहे तो माणूस. त्याच्या डोक्यात काय काय चालू असतं हे तुम्हाला थांब लागणार नाही, घडून गेल्यावर तुम्हाला कळतं. आणि अमित शहा हे तुम्हाला दिसतात म्हणून असे कमीत कमी 5-50 लोक मोदींच्या सोबत आहेत. त्यापैकी एक नाव थोडंफार ऐकलेलं असेल, ते आहे अजित डोभाल, जे देशाचे संरक्षण सल्लागार आहेत, सुरक्षा सल्लागार आहेत. हा माणूस मल्टीटास्किंग करतो, एकाच वेळेला अनेक भानगडीत हात घालतो. तुम्हाला आठवतं कॅनडाचा पंतप्रधान त्याने आरोप केला, आमच्या एका सुखा नावाच्या नागरिकाला भारताने मारेकरी घालून मारला. ते आपोआप नाही समजून, या सगळ्या घटना घडवून आणल्या जात असतात. अधिक तपशील बोलत नाही, तर परत फेसबुकसाठी चूक होईल. अनेक गोष्टी अंदाज असतात, कळत असतात, पण त्या सगळ्या बोलता येत नसतात. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेन मित्रांनो, ऑक्टोबर 2021ला महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कसं पाडलं जाणार याची माहिती मला, मी दिल्लीत राहत होतो आणि मला कळलेली होती. पण मी ते बोलत नव्हतो, मी ते आडोशाने सुचवत होतो. जे शहाणे असते त्यांनी तो सिग्नल घेतला असता, बचावले असते. पण नाही, तू कोण सांगणारा हे वेडवाकडं वळवणे, मी सरळच जाणार खाईत पण. आणि तुम्हाला विनोद वाटेल मित्रांनो, 2020च्या ऑक्टोबरमध्ये भगतसिंग कोश्यारी राज्यपाल सुद्धा माझे व्हिडिओ ऐकत होते. त्यांनी मला मुद्दाम बोलवलं होतं, मी गेलो होतो भेटायला. तो अगदी लॉकडाऊनचा काळ होता. त्यांनी मला सांगितलं की आपका व्हिडिओ सुनते तो भी उद्धव अच्छी सरकार चला सकते. यापेक्षा सिग्नल म्हणजे काय वेगळा अर्थ तुम्हाला काय सांगतो? दुर्दैव हे भाऊ की ज्यांना हरभरा आणि वड यातला फरक कळत नाही, त्यांना महाराष्ट्र आधार वड म्हणतो. भाऊंनी जो किस्सा सांगितला अमित शहा आणि मोदींचा, की परराष्ट्र संबंध जे आहेत, जे भारताने मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकसित केलेलं, त्याचा जो नमुना की येमेनमधलं युद्ध जे 2 आखाती देशांमुळे सुरू होतं, आणि त्यात आपले नागरिक, आपले विद्यार्थी तर परत आणलेच, पण कितीतरी परदेशी नागरिकांनाही आपण त्यांच्या घरी पोहोचवलं. आणि त्याची पोचपावती आपल्या नागरिकांना एक भारतीय म्हणून सातत्याने मिळत असते. त्यांना अभिमान वाटावा अशी परिस्थिती बाहेर आहे. पण आपले करंटे लोक बघा कसे असतात, की त्याच थीमवरती त्यांनी एक जाहिरात बनवली निवडणुकीसाठी, मोदीने वॉर रुकवाया पापा. तुम्ही जर सोशल मीडियावर पाहत असाल तर ह्या जाहिरातीचा जो मारा केला जात होता, आता त्या जाहिरातीचं एक नवं व्हर्जन मार्केटमध्ये आलं आहे अलीकडे, आणि ते उभाठाने आणले.
त्या व्हर्जनमध्ये एक वयस्कर वयोवृद्ध पिता आणि त्याची मुलगी, तरुण मुलगी यांच्यातला जो संवाद, ती मुलगी होते की मोदीने वॉर रुकवाया पप्पा, मग तो बाप सगळे कागदपत्र दाखवतो, अरे मोदीने क्या क्या करके रखा है देखो, देश को बर्बाद कर दिया. हा बर्बाद करणारा जे पात्र आहे त्या जाहिरातीतलं, तो उल्लू ॲप नावाचं एक ॲप आहे ज्याच्यावर पॉर्न फिल्म्स येतात. त्या पॉर्न फिल्म्समधला तो पॉर्न स्टार. आता त्यावर काय बोलायचं, हसायचं की रडायचं हे कळत नाही. पण काय करणार, लोकशाही आहे ना भारतात. लोकशाही असल्यामुळे कुणालाही त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो अभिनय करू शकतो. पॉर्न स्टार जरी असला तरी त्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण सनी लिओनी सारखी पॉर्न स्टार, जागतिक दर्जाची पॉर्न स्टार भारतातल्या एवढ्या मोठ्या बॉलिवूडमध्ये येऊन नायिकेचा दर्जा मिळवते, तर हा बिचारा आपला भारतीयच आहे. आणि लोकशाही, आता ह्या लोकशाहीचाच गळा म्हणजे दाबला जातोय वगैरे अशी आवई आपण ऐकतो. ही जी मंडळी आहेत ना, यांना या निवडणुकीत आपल्याला मुद्दा काय ठेवायचा लोकांचा, हा मुद्दाच सापडत नव्हता. नाव ठेवलं इंडिया अलायन्स, बोलताना आम्ही इंडिया आहोत, म्हणजे सगळ्या भारताचा ठेका यांनीच घेतला. आणि हे जे काही 28 पक्ष सुरुवातीला होते, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जर आपला अजेंडा कुठला समोर ठेवला असेल तर तो लोकशाही खतरे में संविधान खतरे. असं काय घडलंय मला तर दिसलं नाही, तुम्हाला दिसलं असेल तर जरूर सांगा की कुठल्या गोष्टीने लोकशाही खतरे में आली, कुठल्या गोष्टीने संविधान खतरे में आलं. मोदींनी अतिशय संयमानं 370 कलम रद्द करण्यासाठी पहिली 5 वर्ष वापरली नाही. सेकंड टर्ममध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांना विश्वास प्राप्त झाला की आपल्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे, त्यानंतर आपण 370 कलम जे आहे ते हटवण्यासाठी प्रयत्न करूया. तर जो माणूस संविधानावर एवढा विश्वास ठेवून एक एक पाऊल टाकतोय, त्याच माणसाकडून संविधानाला खतरा, संविधान का गला घोट रहे, आणखी काय काय लोकशाहीचा मुर्दा पाडला जातोय. आपले सकाळच्या 9च्या नवसागर बातम्या आपण ऐकतो, त्यात नवसागराचा जो दर्प असतो तो इतका भयंकर असतो की मग त्यात असे शब्द बाहेर पडतात. तर या मंडळींनी जो मुद्दा लावून धरला होता की लोकशाही खतरे में, जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर पुढच्या निवडणुका होणारच नाही. भारतातली लोकशाही नष्ट होईल, एक हुकुमशाह, एक डिक्टेटर आणि काही पेड यूट्यूबर्स आहेत जे त्यांनी पोचलेले आहेत. त्या मंडळींनी त्यांनी जोरदारपणे मोहीम राबवली होती की डिक्टेटर हे एकच नाव, त्याच्या पुढे हॅशटॅग लावलं गेलं. आणि सोशल मीडिया आज एवढं फास्ट झालं आहे आणि एवढं वास्ट झालं आहे की प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, कुठेही बघता येतो आणि कसंही त्यात ॲक्सेस मिळू शकतो. त्यामुळे लोकांना ते जवळचं झालं. आणि एक मात्र माहिती देणारं साधन असं आहे की ते 24 तास तुमच्या सोबत असतं. अगदी झोपतानाही लोक कुशाला फोन घेऊन झोपतात. त्यामुळं काय घडतंय जगाच्या कानाकोपऱ्यात ते त्यातून माहिती पडतं. त्यामुळे लोक मोबाईलच्या खूप प्रेमात पडलेले आहेत आणि स्मार्टफोनच्या. त्यामुळे ह्या सगळे जे नरेटिव्ज आहेत ना ते अगदी सहजपणे सेट केले जातात. आता या नरेटिव्ह सेटिंगमधला हा मुद्दा, लोकशाहीचा गळा घोटला जाणार, मोदी हुकुमशाह बनणार आणि या पुढच्या निवडणुका म्हणजे 24 नंतरच्या 29च्या निवडणुका होणारच नाहीत. ही जी काही आवई उठवली जाते त्यातही एक जोडकाम केलं आहे की संविधान खतरे में. तर ते कुठल्या अंगाने संविधान खतरे में आहे ते काय दिसलेलं नाही. पण भाऊ शक्य आहे का? संविधान रद्द करणं वगैरे शक्य नसतं. याचं कारण इंदिरा गांधींपासूनच संविधानाला धोका होता. इंदिरा गांधी जेव्हा वेगाने वाटेल तितक्या घटना दुरुस्त्या करत होता. मला आठवतं आणीबाणी जेव्हा चालू होती त्या काळात मी मराठामध्ये पत्रकार होतो आणि आमच्यावर सेन्सॉर होतं. सरकार विरुद्ध, काँग्रेस विरुद्ध एक बातमी देखील देऊ देत नाही. म्हणजे असं तो सेन्सॉर नाही ही टाकायची. तर ते रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे 2 निर्णय दिलेले त्यामुळे घटनेमध्ये तुम्ही कुठचाही मूलभूत बदल करू शकत नाही. हे एवढी अक्कलच नाही हो. उठलं की बोलायचं. म्हणजे अगदी तुम्हाला सांगा, हल्ली मी एक सांगतो, मला बोलवत नाही पत्रकार संस्था संघटना. मी त्या मुलाला सांगतो तुम्ही पत्रकाराच्या शिकाराला जाता, कोपऱ्यावर जाऊन उभे राहा
2 कुत्री भुंकायला लागली, 100 मीटरवरचा कुत्रा उगाच भुंकायला. तिकडून पुढे चालत चालत 70वा कुत्रा का मला भुंकतोय माहित नाही, मागचा भुंकतो. तुम्हाला मजा वाटेल, मी हसण्यासाठी बोललो नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक 12-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 12-13 वर्षापूर्वी. अब्दुल कलाम अध्यक्ष होते, राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती. एक बातमी सगळ्या चॅनेलवर झळकली की उत्तर प्रदेशच्या गोरखपूर किंवा कुठल्या तरी जिल्ह्याच्या एका खेड्यातला मुलगा, 10वी-12वीचा मुलगा, हा नासाची परीक्षा पास झाला. अरे आपल्या तालुक्यात, आपल्या बाजूच्या गावात आईन्स्टाईन जन्माला आला तर गावकऱ्यांना अभिमान वाटतो ना. त्या गावकऱ्यांनी झालं कसं, तो पोरगा कोटा म्हणून राजस्थानमध्ये जे एज्युकेशन हब आहे तिथे गेला होता. बापाने 5 एकर जमीन विकली. मास्तरने सांगितलं पोरगं खूप हुशार आहे, ह्याला स्पेशल हे करावं लागेल म्हणून 5 एकर जमीन विकून त्याला पाठवलं. हे जाऊन तिकडे काय करून आले, काय आले ते माहीत नाही. इकडे आले आणि सांगितलं काय झालं बाबा पुढे. नाही IAS वगैरे नाही, हा नासाची परीक्षा पास झाली. आता आईबाप थोडी काउंटर होते तिकडे. पण घरात किती राहतात. आपल्या घरात काहीतरी नवी साडी आणली तर शेजारी सांगायची असते, नवीन फ्रीज आलं सांगायचं असतं. ते कुठलं आसपा, अरे गावाची छाती फुटायची वेळ आली भूगोल शेजारच्या गावात. त्या लोकांनी हायवे रोखला. आमच्या गावात एवढं मोठं पात्र जन्माला आलं. आता त्या स्थानिक पेपरने छापलं, स्थानिक पेपरवरून जिल्हा पेपरने बातमी घेतली, जिल्हा पेपरवरून आजतकने बातमी घेतली. सरकार काय करते, क्या कर रही है सरकार. हमारे यहाँ आइंस्टाइन पैदा हुआ है. मुलायम सिंग मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेश. त्यांनी लगेच त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला 25 लाख रुपये अनुदान जाहीर केले. मुलायम सिंगचे बंधू, चुलत बंधू राम गोपाल वर्मा हे राज्यसभा सदस्य, त्यांनी राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट मागितली. का तर राष्ट्रपती असलेले अब्दुल कलाम यांनी तीच परीक्षा दिली होती. ह्या बातम्या मग हळूहळू परत इंग्लिश चॅनेल सगळीकडे 3 दिवस गदारोळ चालू होता. शेवटी अब्दुल कलाम यांनी आपल्या राष्ट्रपती भवनाच्या प्रेस सेक्रेटरीला बोलवलं आणि खुलासा करायला लावला. हा मुलगा काय आहे काय मला माहिती नाही, पण त्याने जी परीक्षा दिली आहे ती मी तरी दिलेली नाही. मग उलट तपासणी सुरू झाली. टाइम्स नावच्या रिपोर्टरने नासाशी कॉन्टॅक्ट केलं. नासा म्हणाला आम्ही असली तुमचीच परीक्षा घेतली. काय मग उलट तपास करता करता हा पोरगा त्याचा मास्तर हे कोट्याला जाऊन बापाने दिलेल्या पैशाची चंगळ केली, डान्स बारमध्ये पैसे उडवले, हे ते सगळे दिवे लावून परत आले होते. सांगणार काय, लपवायचं म्हणून म्हणाले नासाची परीक्षा पास झाली. त्यांच्यापेक्षा ह्याचा गवगवा होणार नाही. पण मुद्दा असा आहे की या एका लफंग्या पोराने या देशातल्या सगळ्या चॅनेलना, पत्रकारांना किती उल्लू बनवलं. राजकारण्यांना मुख्यमंत्री 25 लाख अनुदान देतो. तर सांगायचा मुद्दा असा की ही जी पत्रकारिता आहे त्यातून मग संविधान, अरे कोणाला संविधान माहिती आहे. अगदी पवारांना सुद्धा संविधान माहिती नाही आहे. उद्धव ठाकरेंचा विषय देत नाही. इथे आता मी येताना 10 ठिकाणी बोर्ड बघितले, काय सहकारी दूध संस्था आहे, सहकारी सूत गिरणी, काय काय दिसलं आम्हाला. त्या प्रत्येक संस्थेची एक घटना असते, बरोबर आहे ना. त्या घटनेनुसार निवडणुका होतात, काय ते गोकुळ असेल काय असेल त्यानुसार करावं लागतं. त्या घटनेनुसार देशाची घटना आणि संस्थेची घटना यामध्ये फरक नाही आहे. त्यात गफलत केली, दुसरी पार्टी कोर्टात जाते ना. मला सांगा, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षाची घटना सुद्धा निवडणूक आयोगाकडे नोंदलेली होती.
त्यानुसार त्यांनी पक्ष चालवले का? चालवले असते तर त्यांचे पक्ष बाहेर पडले त्यांना कसे मिळाले असते? ज्यांना आपल्या पक्षाची घटना त्यानुसार पक्ष चालवता आला नाही म्हणून पक्ष कमवायची पाळी आले, ते घटना वाचवायला निघाले. बोला. लेंग्याची नाडी आठवली? आपल्या लेंग्याची नाडी जागेवर आहे का त्याचा पत्ता नाही आणि समोरच्याला म्हणलं का रे पॅन्ट घालायला विसरलं असं. बरोबर आहे? हे सगळा प्रचार ऐकतात आणि त्याच्यावर अग्रलेख लिहिले जातात. त्यांच्यासुद्धा लेंग्याची नाडी जागेवर आहे की नाही? संपादक म्हणून बसले ते. अरे संविधानानुसार जर तुम्ही तुमचा पक्ष काय विधानसभेचे अध्यक्ष असो किंवा निवडणूक आयोग असो या दोघांनी कशाच्या आधारावर कुठे गटाला पक्ष दिला की जे आत्ताचे आधीचे पदाधिकारी होते ते घटनेनुसार पक्ष चालवत नाहीत हा आक्षेप होता. आणि आम्ही घटनेनुसार केलं हे चुनाव आयोग किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे मान्य झालं, तेच सुप्रीम कोर्टाकडेही मान्य होणार. आणि पक्षाची घटना माहिती नाही, चालवता आलं नाही, ते देशाची घटना वाचवायला निघाले. इथेच तुम्हाला कळेल की यांना लढाई कुठे माहीत नाही, पण त्याला हरवल्याशिवाय राहणार नाही. हे जो आवेश असतो ना, कोल्हापूरच्या तुम्ही जे काही मुंबईतले गिरणी कामगार गडिंग्लजचे असतील, मला आठवतं ते 80-82 मुंबईचा गिरणी संप झाला. त्यांना समजवायचा बाळासाहेब ठाकरेंनी प्रयत्न केला होता की बाबांनो इतका बेमुदत करू नका, गिरणी मालकांना गिरण्या बंद पाडायचे, जमीन विकायची आहे, गिरण्या चालू राहिल्या पाहिजेत. पण कोण आहे तो आवेश? कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. गेल्या गिरण्या 2.5 लाख गिरणी कामगार बर्बाद झाले, एक पिढी बर्बाद झाली. आज त्या गिरण्या नाही, तिथे टॉवर उभे राहिले. सांगायचा मुद्दा असा की लढायला निघाला, पण लढाई काय माहिती नाही. तुम्ही म्हटलं ते की हे जे निघाले संविधान वगैरे बोलून लोकतंत्र, काय लोकतंत्र धोक्यात आहे? लोकशाही धोक्यात आहे म्हणजे काय? अहो तुमच्या पक्षात लोकशाहीनुसार कारभार होत नव्हता असा दावा एकनाथ शिंदेनी केला, अजितदादांनी केला आणि तो चुनाव आयोगाने मान्य केला. याचा अर्थ तुमच्या पक्षातली कशी लोकशाही असावी ती पण तुम्हाला सांभाळता आली नाही आणि तुम्ही देशाची लोकशाही ठरवायला निघाले. आपल्या वर्गामध्ये मुलांना कसं शिकवायचं याचा पत्ता नाही आणि विद्यापीठाचा कुलगुरू व्हायला निघाले. यापेक्षा अधिक काय सांगू? भाऊ, या सगळ्या सद्यकालीन घटना, मला एका मुद्द्यावर यायचं जे तुमच्या पुस्तकात एक प्रकरण आहे. औट घटके जे पंतप्रधान होते चौधरी चरण सिंग, त्यांचा जो पक्ष होता लोकदल, तो आता फारसा दिसत नाही. त्यानंतर मायावती होत्या उत्तर प्रदेशमध्ये, त्यांचाही पक्ष आपल्याला आधीमध्ये दिसायचा, त्या सत्तेतही होत्या, मुख्यमंत्री होत्या. नंतर ममता दिदींचा बंगालमधला पक्ष, त्याच्या आधी त्या सत्तेवर येण्याआधी तिकडचे जे डावे आहेत त्यांनी सलग बरीच वर्ष म्हणजे जवळपास 4 दशकं तिकडे राज्य केलं होतं. ज्योती बसू मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातही ज्या शिवसेना प्रमुखांना आपण वंदनीय मानतो त्यांचा शिवसेना नावाचा पक्ष आज त्याची 2 शकलं झाली. आधारवाडांचा पक्ष, त्याची 2 शकलं झाली. हे असे पक्ष ज्यांचं अस्तित्व आता कुठेतरी स्टेकला लागले, म्हणजे पणाला लागलेलं आहे, ते पक्ष एकत्रित येऊन ही इंडी आघाडी बनवतात. त्यांच्यासोबत 28 पक्ष आहेत आणि तुम्ही नेहमी जसं म्हणता की हे सगळेच पक्ष स्वतःला इंजिन समजतात. तर हे एकत्र झालेले पक्ष ज्यांच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह लागलं आहे, तर हे हळूहळू संपत जात आहे. प्रत्येक जो प्रादेशिक पक्ष आहे तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण पाहतोय की तो संपताना दिसतोय येणं प्रकारेनं. त्या सगळ्यांच्या मागे भारतीय जनता पक्षच आहे असं मी म्हणणार नाही, पण काँग्रेस एक स्थित्यंतरातून जात आहे. मागच्या वेळेला अगदी 40-45 जागा मिळाल्या, आता कुठेतरी धुगधुगी आलेली आहे. म्हणजे ती सर्वेमधून आली असेल किंवा काही विभ्रांत पत्रकारांनी जे शोध निबंध सादर केले त्यात त्यांचे आकडे
100चे पुढे दाखवले जातात, म्हणजे पुन्हा नवसंजीवनी मिळणार. आणि मागच्या वेळेला विरोधी पक्ष नेता पद मिळण्याची नामुष्की आली होती, तिथे तसं पदही देऊ शकत नाही, एवढं संख्याबळ कमी होतं विरोधकांचं. आता कुठेतरी विरोधी पक्ष नेता पद तरी मिळेल, म्हणजे भारतीय जनता पक्ष सभागृहात आणि काँग्रेस अशी ही द्विपक्षीय लोकशाही भारतात येऊ पाहते. तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं पहिली गोष्ट म्हणजे सर्वे वगैरे येतात त्याचं तंत्र बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि सगळे पोपट बोलतात. 80 साली आपल्याकडे हे ओपिनियन पोलचं तंत्र आलं, पण ते ओपिनियन पोलचं तंत्र आलं तेव्हा काँग्रेस हा इतका मजबूत पक्ष होता की ओपिनियन पोल घेऊन काँग्रेस पडेल का निवडून येईल एवढंच ठरवता येत होतं. त्याला अँटी इन्क्युम्बन्सी म्हणतात, म्हणजे सरकारविषयीची नाराजी. 1991 साली आर्थिक मुक्त व्यवस्था आली आणि त्यानंतर अर्थकारणाचे लाभार्थी वाढले आणि त्यामुळे प्रो इन्क्युम्बन्सीचा ट्रेंड सुरू झाला. तो अजूनही आपल्या ह्या काय म्हणतात ओपिनियन पोलवाल्यांच्या डोक्यात आलेलं नाही. त्यामुळे सरकार आहे म्हणजे सरकारविषयी नाराजी असणार. आता एक उदाहरण तुम्हाला देतो. यशवंत देशमुख नावाचा सायकॉलॉजिस्ट आहे, त्याने फार सुंदर उदाहरण दिलं. तुम्हाला आम्ही सर्वे घेतला आणि विचारलं मतदाराला की ज्वलंत प्रश्न निवडणुकीसाठी काय आहे, तर 29% लोकांनी सांगितलं की बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न आहे. आता म्हणाला एवढंच तुम्ही घेतलं, हा प्रश्न अर्धवट आहे. तुम्ही एवढंच घेतलं की ज्वलंत प्रश्न म्हणजे लोक नाराज आहेत, मग एवढे लोक सरकार विरुद्ध जाणार. म्हणजे तसं नसतं. 29% लोक जेव्हा असं म्हणतात तेव्हा त्याला पुढला प्रश्न विचारला पाहिजे, कुठला पक्ष बेरोजगारीचा प्रश्न सोडवेल. म्हणाले मी हा प्रयोग केला, त्याने सांगितलं. आणि 29 मधल्या 27% लोकांनी सांगितलं की नाही मोदीच सोडवलं. मग मला सांगा, बेरोजगारीसाठी 29% ज्वलंत म्हणणारा हा मोदी विरोधात जात नाही, त्यातला 27% मोदींनाच म्हणतो. आणि इथे गल्लत होतं, इथे गल्लत होतं. कसं असतं तुमचा एक प्रयोग तुम्हाला सांगतो मी. तो ह्याचा डिस्कवरीवर बघितलं. एक सायकियाट्रिस्ट होता, त्याने नॅरेटिव्ह कसे पेश केले जातात, मार्केटिंग कसं तुमच्या माथी मारलं जातं. काय की तुम्ही जाहिराती बघता ना, की एक मुलगी असते, मग ती म्हणजे काय कर तू हल्ली काय पोस्ट टाकत नाहीस, पार्टीला येत नाही. नाही हे पण इकडे असे पांढरे तर हे तू 15 पैसे 15 रुपये का प्रॉब्लेम आहे. मग ती काय कसला शॅम्पू काय काय सांगते, हे लावल्याने तिचे केस पण असते. हे मार्केटिंग असतं. तर तुमच्या केसात कुठचे 2-4 पांढरे केस आले म्हणजे आपण अगदी म्हाताऱ्या झालो, हे तुमच्या डोक्यात घातलं जातं. मग ते लपवण्यासाठी तुम्ही त्यांचा माल खरेदी करणार. हे जी सायकॉलॉजी वापरली जाते, कुठच्याही ट्रिक वापरून कोणीही गोळं होत नाही, तरी करोडो रुपयाचा धंदा असल्या ट्रिकवर चालतो. ही सायकॉलॉजी असते. तर त्यांनी एक दाखवलं होतं की आम्ही कसं मॅनिप्युलेशन करतो. त्यांनी आणि समाजातले विद्वान, न्यायमूर्ती, रिटायर्ड जनरल, डॉक्टर, वकील असे लोक आणून समोर बसवले राज्यात. 5 लोक होते आणि त्यांना त्याने स्क्रीनवर 4 फोटो दाखवले पुरुषांनी आणि प्रत्येक फोटो खाली एक नंबर होता. आणि म्हणाला तुम्हाला या 4 व्यक्तींपैकी जो तुम्हाला अधिक प्रभावित करेल, सर्वाधिक प्रभावित करेल, त्याचा नंबर कागदावर लिहा. मग त्यांनी 4 महिलांचे फोटो दाखवले आणि परत म्हणाला ह्यातली कुठली महिला ही तुम्हाला प्रभावित करतात, इम्प्रेस करतात, ते गोळा केल्याचे. आणि मग तो सायकियाट्रिस्ट त्यांना म्हणाला की तुम्ही 5 लोक बुद्धिजीवी वगैरे आहात, तुम्हाला खात्री आहे तुम्हाला खरोखर आवडलेली किंवा इम्प्रेस केलेली व्यक्ती तुम्ही निवडले. असा प्रश्न विचारला की बुद्धिवाद्यांना राग येतो. तुम्ही चुकलात असं म्हटलं की बुद्धी शहाण्या माणसांना भयंकर राग येतो. ते म्हणजे आम्ही काय ऑर्डिनरी आम्ही न्यायमूर्ती वगैरे बघतो. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्यापैकी एकानेही तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला आवडलेली व्यक्ती निवडलेली नाही, तुम्ही मला पाहिजे ती व्यक्ती निवडली. आणि मग त्याने ते परत तो स्क्रीन कार्ड हे केला आणि त्याच्यावरचा फोटोशॉप काढून टाकला
तर पहिली व्यक्ती होती ती ओरिजिनल होती आणि पुढच्या 3 व्यक्ती एकच होत्या. त्यांच्या चेहऱ्यामध्ये फोटोशॉपने कुठे मिशी दाढी लावली आहे, कुठे केस वाढवले, असा फेरफार केलेला आहे. तर तुम्ही या 3 पैकी तुम्हाला केस आवडले असतील, तुम्हाला दाढी आवडली असेल, तुम्हाला भोय आवडले असेल, पण तुम्ही त्या 3 पैकी एक चॉईस केला, पण तिनातलं काहीतरी एक आवडलं आणि जी ओरिजिनल व्यक्ती आहे तिच्याकडे तुमचं लक्ष तुम्ही जाऊ दिलं. आणि म्हणून महिला असो किंवा पुरुष असो, तुम्ही जे निवडलं ते मला पाहिजे ते निवड. अशा रीतीने मार्केटिंगचा एक तुमच्यावर मारा केला जातो. सतत ज्या जाहिराती मारल्या जात असतात वेगवेगळ्या बाजूने. तुम्हाला एक गंमत सांगतो यातली. 10-15 वर्ष झाली असेल, तुम्ही एक जाहिरात बघितली तर तो आमिर खान, तो कधी नेपाळी झालाय, कधी बंगाली झालाय, कधी हैदराबादी झालाय त्या कोका कोलाच्या जाहिराती. पण त्या जाहिराती सगळ्या दाखवल्यानंतर शेवटी एक वाक्य येतं, थंडा म्हटलं कोका कोला. ह्याचं कारण माहिती आहे तुम्हाला मित्र? शहरी भागात सोडा, पण ग्रामीण भागामध्ये आता आम्ही ते आलो, मी ते मित्र भेटला, वेळ चल काय म्हणतो कसं चाललं, हे तू काय करणार, चहा घेणार, कॉफी घेणार, थंड गरम, हे थंडाला मग तो ऑर्डर काय देतो, थंडा. तो पेप्सी, कोका कोला, थम्सअप असा ब्रँड सांगत नाही, तो म्हणतो थंडा. त्यांनी कसं आयडेंटिफाय केलं, थंडा मतलब कोका कोला, म्हणजे थंडा म्हणू नको, यापुढे कोका कोला म्हणू. किती सहजगत्या तुमच्या डोक्यात एक शब्द घातला जातो. हे सटल असते, ही सायकॉलॉजी आहे. आणि त्यामुळे मोदी देखील मॅनिप्युलेशन करतात. आता गंमत बघा की जून 2023 पासून इंडिया अलायन्सच्या बैठका सुरू झाल्या, सगळं झालं आणि सगळं काय म्हणत होते की 220, 230 वर BJPला अडवायचं. हे काय जातात, बहुमत नाही. 250च्या आत ह्या चर्चा जूनपासून चालू होत्या. फेब्रुवारीमध्ये अचानक मोदींनी लोकसभेत सांगितलं की 370 हटवलं, BJP 370, NDA 412. आता ते पण त्यांचा अजेंडा आहे ना, तुमचा 230, 250 होता ना. पण सगळ्या चर्चा नाही 350, 300च्या खालीच असेल, 325, 427. अरे पण तुमचा अजेंडा 220, 230 होता. तुम्ही मोदीच्या अजेंड्यावर बोलता का? किती सहजगत्या मोदींनी आपला अजेंडा यांच्या माथी मारला बघा. हे पण नाही. अरे मोठ्यानं एक लक्षात घ्या, 300च्या गेल्यावर 300 होते, 300च्या खाली, पण 272 पार केलं की तिसऱ्यांदा झाला. सरकार बनवायला किती पाहिजे? 272, बरोबर आहे. हे तुम्ही 300 फार म्हणजे सरकार येणार आहे, कबूल करताय ना, मग तुम्ही लढणार कसे? एक पहिलं मत पडण्याच्या आधी ह्या मूर्खांनी पराभव मान्य केला आणि त्याला पत्ता नाही की आपण मोदी जिंकणार हे कबूल करतो. 300 हे बोलतात तेव्हा तुम्ही बहुमत कबूल करता. किती सहजगत्या असतं बघा, सहजगत्या असतं. आणि ही सायकॉलॉजी असते, हे मार्केटिंग असतं. हा मार्केटिंग हा एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर व्याख्यान देऊ शकेल. पण सांगण्याचा हेतू असा की या प्रकारे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तुम्हाला प्रोफेशनल व्हावं लागतं. भाजप हा असा एक पक्ष आहे, म्हणजे मोदी शहांच्या काळात, की गेल्या वेळेला 303 जागा जिंकल्या, पण त्यातल्या 224 जागा अशा जिंकल्या की जिथे मतांच्या त्या मतदान क्षेत्रामध्ये 50% अधिक मतं भाजपला मिळाली. तेव्हा सुद्धा इंडिया आघाडी असती तरी त्या 224 जागा आजही जिंकल्या असतात, पण 50% पुढे आहे. त्यानंतर 303 मधून बाकीच्या जागा होत्या 48%, 42% असं काय असेल. पण तेव्हापासून आपण जिंकलेल्या जागा आणि गमावलेल्या जागा याचा अभ्यास भाजपने सुरू केला. लक्षात घ्या,
आता तुम्हाला आणखीन एक आकडा सांगतो, मग गंमत कळेल की 303 जिंकल्या म्हणजे काय, जिथे सर्वाधिक मतं भाजपला पडली अशा जागा 303 होत्या. पण जिथे 2 नंबरची मतं भाजपला मिळाली, म्हणजे दुसऱ्या पक्षाचा पहिला आला, भाजपचा दुसरा आला, अशा 72 जागा आहेत. 303 अधिक 72 बेरीज किती होते मित्रांनो? 375. आणि तिसऱ्या नंबरच्या जागा अशा 150 जागांवर भाजप 2-2.5 वर्ष काम करते की पुढच्या वेळेला या 150 जागा 50 पार करायच्या. किती? 224 अधिक 150 बेरीज करा ती परत 370च्या आसपास येते. तेव्हा मोदी गंमत म्हणून 370 बोलले नाहीत, नाही बोलले. मेरिटमध्ये वर्गात जो सर्वात हुशार 4-5 मुलं असतात त्यांच्यावर शिक्षक वर्षभर मेहनत घेतात की ही 5 पोरं यांच्यावर ढोर मेहनत घ्यायची, ही मेरिट लिस्टमध्ये ह्याच्यातला एखाद दुसरा आला तरी शाळेचं नाव होईल. बरोबर आहे ना? तेच काम BJPची जी इलेक्शन टीम आहे ते करत असते. आपल्याला पहिली आलेली मुलं दिसतात, त्याच्या मागे काम करणारी माणसं दिसत नाही. तर 370 हा हवेतला आकडा नाही आहे, हवेतला आकडा नाही. आणि त्यामुळे 370 कुठून येणार असं बोलतं. तुम्हाला मित्रांनो सांगतो, यावेळेला सगळ्यात मोठा चमत्कार हा तमिळनाडू आणि पंजाबमध्ये झालेला. तुम्हाला तमिळनाडूत काय भाजपचं चर्चेत टीव्हीच्या ऐकतात ना. पंजाबने क्या, यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट अशी की तमिळनाडू आणि पंजाब या राज्यामध्ये भाजप स्वतःच्या बळावर लढतो आहे. नाही तर अण्णा DMKच्या बरोबर फरफटत होते, अकालीच्या बरोबर. यावेळेला पहिल्यांदा. आणि बंगाल, पंजाब, तमिळनाडू या धक्कादायक निकाल तुम्हाला ऐकायला मिळते. हो, मोदी गंमत म्हणून काहीच करत नाही. आणि अबकी बार 400 पार या घोषणेतही बरंच काही दडलेलं आहे. त्याची सुरुवात झाली आहे सुरतमध्ये आणि इंदोरमध्ये 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता फक्त 388 या आकड्याकडे आपल्याला जायचं आहे. आणि ज्या पद्धतीनं मोदींचं विकास कार्य गेल्या 10 वर्षातलं काम आणि या सगळ्या गोष्टींचा वारंवार उल्लेख होतो. भाऊंनी त्यांचं अंकशास्त्र तुम्हाला समजवलं की हे 370 म्हणा किंवा अगदी 400 जवळ जाणारा जो आकडा आहे तो कसा सहज साध्य होऊ शकतो. पण एक हिंदू म्हणून मला वाटतं की ज्या नरेंद्र मोदींनी 500 वर्षांचा कलंक मिटवून ज्या रामलल्लाला त्याच्या स्वगृही परत आणून प्राणप्रतिष्ठा करून मंदिरात बसवलं आणि ते भव्य मंदिर निर्माण केलं, भले ते सरकारी खर्चातून नाही, ट्रस्टच्या खर्चातून झालेलं आहे. सामान्य भारतीयाच्या प्रत्येक हिंदूंच्या खिशातलं जी घामाची कमाई आहे त्याने त्यात पाठवलेले 5 रुपये, ₹1.25, ₹1, कोणी लाखो करोडो दिले असतील. तर त्यातून उभं राहिलेलं जे मंदिर आज आपल्याला एक अभिमानास्पद गोष्ट जी आहे, जो रामलल्ला को लाए हम उनको ही लाए, याच नोटवर आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.